तसं मी सांगतो, मी झोपडपट्टीतून आलोय, कारण मी स्लम मध्ये राहत होतो. मला काही बॅकग्राऊंड नव्हता. जेवढं यश पटकन मिळतं ना, तेवढं ते सस्टेन पण करता येत नाही ना त्यांना. ते तेवढा काळापुरतच असतं आणि मग संपतं. नट हे स्वार्थी असतात. माझं काम कसं चांगलं होईल याचाच विचार नट करतात. ठरवलं की आपण कॉमेडी ऍक्टर व्हायचं, त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे सुख असतं. अजूनही विनोदी नटांना नट समजलंच जात नाही. नाटकाचे प्रयोग असतात ना, लोक सवय असते आपल्या लाफ्टरची, लोक हसत नाहीत. पार्ट्या, प्रीमियर हे मी जायला टाळतो. याचं कारण असं आहे, मी काहीच व्यसन करत नाही. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे जे पाहुणे आहेत ते रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी या तीनही माध्यमामध्ये त्यांचा मुक्त संचार आहेत. ते आहेत कमलाकर सातपुते. नमस्कार. नमस्कार. आपण आता गप्पांना सुरुवात करताना असं तुम्हाला पहिलंच विचारतो मी, जे पहलगाममध्ये जो अतिरेकीने हल्ला केला आणि त्याला आपण जो आता जे प्रत्युत्तर देतो त्याबद्दल तुमचं एक भारतीय नागरिक म्हणून काय म्हणणं आहे? खरं तर ना, युद्ध कुणालाच नको असतं, कुठचाही देश घेतलं तर. पण आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर नेहमी सुरुवात ते करतात आणि शेवट आपण करतो. तर मला वाटतं आता सुरुवात त्यांनी केली आहे, लवकरच आपण शेवट करू अशी अपेक्षा आहे. आणि जे काही त्यांनी केलं ते खरंच चांगलं नव्हतं, कारण आतापर्यंत त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. म्हणजे बॉम्बस्फोट असू द्या किंवा 26/11 असू द्या, तोपर्यंत आपण खूप म्हणजे ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि तो केलाही. जगाने ते एक्सेप्ट पण केलं की हे अतिरेकी राष्ट्र आहे पाकिस्तान, बरोबर आहे ना. पण आत्ताच्या वेळेस त्यांनी जे केलं की तिथे जे पर्यटक गेले होते त्यांनी म्हणजे हे खूपच घृणास्पद आहे की धर्म विचारून मारणं हे म्हणजे उच्चांक होता. आणि त्याच्यामुळे देशामध्ये खूप रोष होता, सगळेच रिॲक्ट होत होते, कारण ते वाईट होतं ना. आणि ती जी दृश्य आपण बघितली ती खरंच हेलावून टाकणारी होती. त्याच्यामुळे आणि आपले पंतप्रधान त्यांनी जो निर्णय घेतला तो म्हणजे मी एक नागरिक म्हणून मला तर योग्यच वाटतं की त्यांना बस झालं ना, आता किती वर्ष आपण ते सहन करणार. त्याच्यामुळे हे रिॲक्ट होणं खूप गरजेचं होतं. नो डाऊट त्याचा थोडासा त्रास आपल्याला पण होईल, पण एकदाच काहीतरी तो सोक्ष लागेल. आणि जसं मी मगाशी म्हणालो की सुरुवात त्यांनी केली आहे आणि लवकरच आपण शेवट करू अशी अपेक्षा आहे. असं पॉझिटिव्ह असलं पाहिजे. येस, पॉझिटिव्ह असलंच पाहिजे, कारण सगळा देश त्यांच्या मागे जेव्हा असेल, आपल्या सैनिकांच्या, आपल्या पंतप्रधानांच्या. आता बघा ना, गंमत अशी आहे, आपला जे ऑपोजिशन आहे ते नेहमी पंतप्रधानांना क्रॉस करत असतो, पण या बाबतीत सगळा देश एकत्र आहे. आणि ही जमेची बाजू आहे ना या निमित्ताने तरी, की सगळा देश एकत्र आलाय. त्याच्यामुळे होईल शेवट लवकरच आणि पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा. नक्की नक्की नक्की. आता आपण सिनेमाकडे वळूया. ओके. तुमच्या काही चित्रपटांची बुकलेट माझ्या हाती येत आता. ओके. तुम्हाला मी एक बुकलेट दाखवतो आणि या सिनेमाच्या तुमच्या काही खास आठवणी नक्कीच असतील, सिनेमाच्या असतील, त्यासोबत कलाकारांच्या असतील, किंवा कुठे शूटिंग केलं तिथे काहीतरी विशेष घडलेलं असेल किंवा न घडलेलं असेल, किंवा कदाचित असंही असेल की एखाद्या सिनेमाचे पैसे मिळाले नसतील, म्हणजे ह्या नाही पण दुसऱ्या एखाद्या असंही घडू शकतं. वा, सांग गंगाराम. आमच्या प्रेक्षकांना दाखवा ते. हे बघा, सांग गंगाराम. ऍक्च्युली हे आमचे मित्र होते कोल्हापुरातले, जगदीश वाठारकर आणि सतीश माने म्हणून होता. त्याच्या डोक्यात अशी कल्पना होती की म्हणजे एक फिल्म करायची, म्हणजे सोशल इश्यूवरतीच होती, पण त्याच्यामध्ये 2च कॅरेक्टर्स असतील, एक मी आणि एक अभिजित चव्हाण. आणि त्या दोघांना घेऊन ही फिल्म करायची की एक सिंपल साधी गोष्ट होती. एक पृथ्वीवरचा माणूस आहे आणि त्याला यमराज भेटतो. अच्छा. तो यमराज त्याला न्यायला आलाय आणि मग तो यमराजाला म्हणतो की तू मला घेऊन चल, पण आधी आजूबाजूला काय घडतंय ते बघ. आणि मग ते सगळं असं तो सोशल सगळा ड्रामा होता, पण मजा आली होती. आणि टेक्निकली या फिल्मची गंमत अशी होती की आम्ही म्हणजे सेट असा काही नव्हता. अच्छा. म्हणजे आपण काय त्याला म्हणतो, टेक्निकली काहीतरी नाव आहे, तर तशी ती फिल्म होती. त्याच्यात बरेच बाकीचे कलाकार पण होते छोट्या छोट्या भूमिकांमध्ये. अरुण कदम होता, सिद्धेश्वर झाडबुके होता. अच्छा. तर ती करताना खूप मजा आली होती. आणि एकतर
पहिल्यांदाच मी असं मेजर कॅरेक्टर करत होतो आणि अभिजित चव्हाण माझ्याबरोबर होता, त्याच्यामुळे खूप सोपं झालं ते. आणि या शूटिंगच्या दरम्यान एक गंमत अशी झाली होती की मी, अभिजित चव्हाण आणि अरुण कदम आम्ही तिघे एकत्रच शूट करत होतो. पण आमच्या दोघांचं शूटिंग जरा जास्त काळ होतं, माझं आणि अभिजितचं, आणि अरुण कदमचं संपणार होतं. मग आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की थांब ना, आता एकत्रच शूटिंग करू आणि मग जाऊ. तो थांबायला तयार नाही. मग आम्ही त्याला सांगितलं की एक उद्घाटनाची सुपारी आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी तू थांब. तर तो तयार होईना. मग अभिजित चव्हाणने काय केलं की त्याला खोटा मेसेज पाठवला, याचा असं आमची सुपारी आहे, तुम्ही थांबाल का. मग त्याने आम्हाला दाखवला की हे असं आहे. म्हटलं मग तुम्हाला सांगत होता. मग तो 2 दिवस थांबला आमच्या बरोबर, सुपारी होईल आणि मग आपण एकत्रच जाऊ. आणि मग ते 2 दिवस संपल्यावर आम्हीच त्याला सांगितलं की हे मेसेजेस वगैरे आम्हीच तुला पाठवले होते, तू 2 दिवस आमच्याबरोबर थांबावंच म्हणून. आणि मग तो थांबला आणि मग आम्ही तिघे एकत्रच गेलो. अशी ती फिल्मची गंमत होती. पण ही फिल्म काय आली नाही, कारण ती अडकलीच, रिलीज झालीच नाही ती. फक्त पूर्ण झाली एवढंच. बाकी म्हणजे पुढे काय झालं त्याचं, कारण आम्ही डबिंग वगैरे सगळे संस्कार झाले होते फिल्म, पण रिलीज नाही झाली. पण त्याने वीक लावलाय तो. त्याचा अशी अपेक्षा होती की तो थोडासा सोबर दिसला पाहिजे, की त्याचं असं म्हणणं होतं की मी असा बाल्ड, जरा अग्रेसिव्ह किंवा खूप असा खुनशी दिसतो, त्याच्यामुळे तो जरा सोबर दिसावा, कारण तो असा पिचलेला वगैरे असा आहे. म्हटलं ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं. म्हटलं मी असाही सोबर दिसू शकतो, पण त्याचं असं म्हणणं होतं की वीग लावल्याने ती जास्त इम्पॅक्टफुल होईल, म्हणून मी तो वीग लावला होता. पण तो ऍक्च्युअली वीग चिटकवायचा वगैरे असा प्रकार नव्हता, कॅप टाईप होता. अच्छा, टोपी सारखं घालायचा, सीन संपली काढून टाकायचा. अशा तुम्ही किती सिनेमात वीग घातला असेल? बऱ्याच सिनेमांमध्ये घातलाय. पण खऱ्या अर्थाने वीगची गंमत केली होती ना ती केदार शिंदेने. अच्छा. मी गलगली निघाला नावाचा सिनेमा होता, त्याच्यात मला त्याने वीग लावला होता. पण ते कॅरेक्टर असं होतं ना, तो थोडासा विक्षिप्त आहे आणि बायको म्हणते याला केस नाहीत म्हणून तो वीग लावतो. अच्छा. आणि तो चालू सीन मध्ये वीग काढतो, विंचरतो, घालतो परत, असं तो थोडंसं कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे मजा आली ती करताना. असं ते तिकडे वीग जरा वेगळ्या अर्थाने वापरला गेला होता. इव्हन आता आम्ही तुम्ही मी नावाचं नाटक केलं ना, भरत, मी आणि निखिलने, त्या नाटकात पण वीग होता मला. पण त्याच्यात पण तीच गंमत होती की त्यांचं ते नवरा बायकोचं रिलेशन असं असतं की बायकोला तो नवरा थोडासा डॅशिंग असा हँडसम असा हवा असतो, म्हणून त्या न्यूनगंडापायी तो वीग लावतो. आणि ती जेव्हा नसते तेव्हा तो वीग काढतो वगैरे, नॉर्मली कोणाशी बोलताना, असं त्या नाटकात होतं. आणि मग जेव्हा शेवटी त्यांचं जुळतं पुन्हा नवरा बायकोचं, मग तो ठरवतो की आता वीग लावायचं नाही. मग तो शेवटच्या आम्ही जेव्हा कर्टन कॉल घ्यायचो तेव्हा मग वीग काढून मी असंच यायचो. पण तुमचं आता ह्या रूपाचा तुम्हाला फायदे असे, एक तर काय लोकांच्या लक्षात राहण्यासारखं गोष्ट होऊन जाते, कारण हा एक बाल्ड माणूस आहे किंवा टाकला माणूस आहे, तो लोकांच्या लक्षात राहतो. कधी कधी त्याचं नुकसान पण असं होतं की आता आपल्याकडे तसे टकली ऍक्टर खूप कमी आहेत, पण तरी लोक कधी कधी मला वैभव मागले म्हणून हाक मारतात. कधी कधी म्हणजे आता विलास उजवणे नाहीये, त्यांच्या नावाने हाक मारतात. पण काय वाटत नाही, कारण ते पण चांगलेच ऍक्टर आहेत. ते तर ते मग मी त्यांना असं, म्हणजे एखाद्या प्रेक्षकांनी तसं सांगितलं तर मग मी त्यांना सांगतो की मी नाही येतो, मी कमलाकर सातपुते. त्यामुळे अरे हो सॉरी, त्यांचा पण दोष नाही, कारण सिम्युलर दिसणारे असल्यामुळे मे बी तसं त्यांना वाटत असावं. पण एकेकाळी हिंदी सिनेमामध्ये टकलू शेट्टी गाजले होते, खूप गाजले, म्हणजे रोहित शेट्टीचे वडील. हो करेक्ट. शेट्टी म्हटल्यावर तर लोकांना माहिती होतं की आता फायटिंग, किंवा शान मधला शाकाल असेल, तो पण कुलभूषण खरबंदांनी केला होता. किंवा आता वैभ्यानेच केला ह्याच्यामध्ये, आय थिंक टाइमपास मध्ये शाकाल म्हणून त्याच्यामुळे. पण मला असं काय कधी असं वाटलं नाही की केस वाढवावेत, म्हणजे आता बऱ्याच फॅड आहे, पॅच लावतात किंवा विविंग करून घेतात, पण मला असं कधी जाणवलं नाही की करायला पाहिजे ते. जे आहे त्याच्यातच कामं मिळतात, मग कशाला आणखी वेगळं काहीतरी करा. पण तुम्हाला रोल देताना कोणी सांगतं की तुमचा ह्या रूपासाठीच तुम्हाला रोल? बऱ्याचदा सांगतात ना. काही कॅरेक्टर्स पण लिहितात ज्याचं आडनावच टकले असतं, त्याच्यावर विनोद असतात, म्हणून आम्ही तुम्हाला घेतलंय. ठीक आहे, आता काय शेवटी आपला व्यवसाय आहे, आणि ते जर माझं भांडवल असेल तर त्याचा वापर करायला काय हरकत आहे, ते गुंतवायलाच पाहिजे. मग त्याच्यामुळे काही वाटत नाही. कधी कधी तर मीच माझ्या टाकल्यावरती विनोद करतो. अच्छा, एखादा म्हणजे समजा आता समोर एखादा माणूस उभा असेल, आपणच टाकल्या अशी हाक मारायची, तो कन्फ्युज होतो की ह्याने कशी मारली असेल, आता स्वतःच टाकलाय. त्याच्यामुळे असं होतं. स्किट असतील तर त्याच्यामध्ये मी माझ्याच टाकल्यावरती विनोद. त्याच्यामुळे तो मला असं वाटतं कुठचं
आता हे काय हे अपंगत्व किंवा असं काही प्रकार नाही, 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 पण नाही, आपला म्हणजे त्याच्यावर न्यूनगंड न घेता हा त्या गोष्टीचा प्लस पॉईंट कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. हा पण तुम्ही एक विनोदी म्हणजे रोल करतात त्याच्यासाठी हा फायदा होतोय. हा ऑब्विसली होतोच है ना. आता आम्ही नाटक करतोय श्रीमंत दामोदर पंत, हा त्याच्यात मी असंच आहे. हा त्याच्यात पण एक दोन विनोद आहेत, पण ते मी आता सांगणार नाही. तुम्ही नाटक बघायला या, नाटक बघा म्हणजे तुम्हाला कळेल. चालेल, ठीक आहे. खो खो माझा आवडता सिनेमा. अच्छा. याचं कारण असं आहे, हा आम्ही नाटक केलं होतं लोचा झाला रे नावाचं, हा ज्याच्यात संजय नार्वेकर होता. हा तेच नाटक म्हणजे हा सिनेमा आहे, हा ज्याच्यात सिद्धू म्हणजे या सिनेमात त्या नाटकातले ओरिजिनल मी, सिद्धू आणि श्याम घोरपडे आम्ही हा. तिघे होतो. हा आणि ते नाटक प्रचंड चाललं होतं. मग काही कारणाने ते बंद पडलं. मग हा. केदारच्या डोक्यात आलं की त्याच्यावरती सिनेमा करावा. हा मग खो खो नावाचा सिनेमा त्याने केला. हा. बरीचशी कॅरेक्टर्स चेंज केली, हा. म्हणजे त्याचे जे पूर्वज येतात हा त्याच्यातले बरेचसे कॅरेक्टर चेंज केले. आणि तो जो रोल होता, मेन रोल हा. श्रीरंग देशमुखचा, हा. तो भरत जाधवने केला. हा आणि खूप मजेशीर गमती जमती होत्या, कारण एकतर ते मी केलेलं कॅरेक्टर होतं. हा आणि केदारने मला सांगितलं होतं की तुझे नाटकात केलंयस तेच कर, काय फार काय वेगळं काय करू नकोस, हा. कारण तेच लोकांनी तेव्हा खूप अप्रिशिएट केलं होतं. आणि आता जरा फिल्म करतोय म्हटल्यावर लार्ज स्केलला लोकांना कळेल की बरोबर असा आहे. सिनेमा हा. किंवा असं कॅरेक्टर आहे. हा त्याच्यामुळे मी तेच तशाच प्रकारे केलं. आणि भरत होता. हा भरत बरोबर काम करण्याची मौज ही असते की हा. भरत खूप सिक्युअर ऍक्टर आहे. मी अच्छा. आतापर्यंत ज्यांच्याबरोबर हा. काम केलंय, तो कधीच समोरच्या नाटाला सांगत नाही की हे करू नकोस किंवा ते करू नकोस. तो जेवढं तुम्ही चांगलं कराल ना तेवढा तो अप्रिशिएट करत असतो आणि व्हेरी गुड. खूप समोरच्याला खूप कम्फर्टेबल करतो. हा त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त सिनेमे भरत बरोबर केलेत, हा सगळ्यात जास्त नाटकं मी भरत बरोबर केलेत. हा. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी या क्षेत्रात मी खरं तर खूप म्हणजे असं म्हणतात ना, लोअर कास्ट फ्लॅमिनतून आलोय हा किंवा मी मध्यमवर्गीय कुटुंबातून, तसं मी सांगतो मी झोपडपट्टीतून आलोय. हा कारण मी स्लम मध्ये राहत होतो. हा. मला काही बॅकग्राऊंड नव्हता, हा. माझ्या घरात कोणी काम करणार हा. नव्हतं या क्षेत्रात. हा आणि मी स्पर्धा करत होतो. आणि त्याच काळात मी रुईयाला ऍडमिशन घेतलं की आपल्यावरती नाट्यसंस्कार व्हायला पाहिजेत या कारणाने. हा आणि त्याच काळात ऑल द बेस्ट नावाचं नाटक तुफान चाललं होतं, हा ज्याच्यात भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर. हो हो हो. आणि योगायोगाने मी जी पहिली एकांकिका केली हा. ती संजय नार्वेकरनी डिरेक्ट केली. अच्छा. हा त्याच्यामुळे मी आज जे काय कॉमेडी करतो, हा तर खऱ्या अर्थाने माझा या क्षेत्रातला गुरु संजय नार्वेकर हा. आहे. त्याच्याकडे बघून मी जे काही शिकलो हा त्या शिदोरीवर ही सगळी वाटचाल सुरू आहे. तर त्या काळात ते नाटक आलं होतं ना, तर मी त्याची लिटरली पारायण केली होती. म्हणजे संजय बरोबर ओळख झाल्यावर त्याच्या ओळखीने जाऊन बघा, किंवा त्या नाटकाचा जो टेपरे आहे म्हणजे जे म्युझिक ऑपरेट करायचा, हा. तो नंदकिशोर चौगुले होता. हा. अरे म्हणजे अच्छा. किशोर हा. चौगुले जो हा. आहे तो, हा. तर त्याच्या ओळखीने कधी कधी पिठात बसून बघा. हा. तर मला नेहमी असं वाटायचं की या तिघांबरोबर ना काम करायला मिळालं पाहिजे, हा. कारण ते तिघे चांगले ऍक्टर आहेतच, हा. अंकुश, संजय हो किंवा हो भरत. हो. पण त्या तिघांमध्ये ना प्रत्येकामध्ये एक एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे स्टेजवर स्टेज अपिरियन्स काय असतो हे अंकुशकडनं शिकावं. कारण जेव्हा स्टेजवर किंवा सिनेमामध्ये अंकुश येतो हा. तेव्हा फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. हा. तर तो जो Attention. अपिरियन्स असतो, अटेन्शन घेणं, हा. हे मी त्याच्याकडनं शिकलो. हा. संजयकडनं एनर्जी, 3 तासाच्या नाटकात तुम्ही जी एनर्जी लावता ती सस्टेन कशी करायची, हो यस. किंवा ती जी एनर्जी लावायची ती कशी लावायची, ती किती कंट्रोल करून लावायची, हे मी संजयकडनं शिकलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो इनोसन्स लागतो नटाला, हा. मग ते सिरियस काम असू दे किंवा विनोदी काम हा. असू दे, तो इनोसन्स कसा आणायचा किंवा कसा तो वापरायचा कामात, हे मी भरतकडनं शिकलो. या तिघांकडनं त्या गोष्टी मी हा. शिकलो. नो डाऊट ते तिघे ऍक्टर चांगले हो आहेत. हो हो. आणि मी तेव्हा असं ठरवलं होतं की या क्षेत्रात जर आलो हा. तर या तिघांबरोबर काम करायला मिळालं पाहिजे. हा. आणि मला आता सांगताना आनंद होतो की मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त काम, मी आता जे काय माझ्या करिअरमध्ये काम केलंय, या तिघांबरोबर जास्त काम केलंय. अंकुश बरोबर आय थिंक 2-3 सिनेमे केले असतील, नाटक केलं अंकुश बरोबर. आणि भरत बरोबर आणि संजय बरोबर तर मी सगळ्यात जास्त सिनेमे केले आहेत. मी नाटकं संजय बरोबर आणि भरत बरोबर जास्त केले आहेत. तर त्याच्यामुळे भरत बरोबर काम करताना खूप मजा आली या सिनेमात पण. आणि मी आत्ता पण एक नाटक करतोय श्रीमंत दामोदर हा. पंत, त्याचे प्रयोग करताना पण खूप मजा येते आणि खूप कम्फर्टेबल करतो. हा माणूस आहे ना, हा. हा जेवढा चांगला ऍक्टर आहे ना, हा. त्याच्या 100 पटीने चांगला माणूस आहे. अरे वा. आणि ते त्याच्या कामात हा. रिफ्लेक्ट होत असतं. हा. आणि माझं असं नेहमी म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करत असतो ना, त्यांच्यातलं काहीतरी आपल्या झिरपत असतं. हो I व्हेरी गुड. think त्यांच्यातलं काहीतरी माझ्या झिरपलं असेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. हा. म्हणजे शिकत शिकत जायचं आपण. ऑब्व्हियसली हा. मला तर असं वाटतं की नटाने विद्यार्थी दशेतच राहिलं पाहिजे, की ज्या दिवशी नटाला असं वाटेल की मला आता सगळं यायला लागलंय,
त्या दिवशी त्यांनी ते काम करणं बंद करून टाकावं. पण आता हा जो तुम्ही मुद्दा म्हणता, पण गेल्या 10-15 वर्षांमध्ये असं दिसतंय की बऱ्याच जणांना लवकर यायला लागतं. पण ते तेवढ्याच काळात राहतात ना, पुढे कुठे दिसतात आपल्याला. ते जे येणारे आहेत ते तेवढ्या काळापुरतेच त्यांना येत असतं. त्याच्यानंतर ते जातात. म्हणजे आता तुम्हाला एवढे मोठे मोठे नट आहेत ज्यांच्यावर आपण काम करतो, त्यांच्यावर काम करताना आपल्याला कधीच असं भासत नाही की ते इतकं काम केलंय त्यांनी. आपल्याला एवढं ते कम्फर्टेबल करतात की त्यांचं पहिलं काम केल्यासारखं. मी आता ना म्हणजे आता आजच रिलीज झालाय सिनेमा PSI अर्जुन. त्याच्यात ना मी एक सीन केला होता किशोर कदमांबरोबर. तर त्यांच्यावर काम करताना मला असं जाणवलं, अरे यांनी इतकं काम केलंय तर हा माणूस किती त्याच्यात फोकस आणि किती डीपली विचार करून काम करतोय. हे शिकण्यासारखं आहे ना आपल्याला. म्हणजे जे तुम्ही म्हणताय खूप येतं ते लोक करत नाहीत असं. ज्यांना खूप येतं तरी ते आणत नाहीत, म्हणून ते मोठे असतात. पण ह्याच्यामध्ये काय कारण असेल की आताची पिढी येते गेल्या 10-15 वर्षामध्ये की थोडी हायफाय आहे, म्हणजे गाडी घेऊनच येते इंडस्ट्रीमध्ये. जे पूर्वी गाडी घ्यायला वेळ लागायचा. तुम्ही किती वर्षांनी गाडी घेतली? मी जवळजवळ म्हणजे आता 17-18 गाडी घेतली. म्हणजे जवळपास 20 वर्षाच्या करिअर. 20 वर्षानंतर. कारण म्हणजे एकतर कसं आहे की थोडा आपण प्रवास केला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, सार्वजनिक वाहतूक. त्याच्या मागचं कारण माझं असं होतं की त्याच्यातच आपल्याला कॅरेक्टर सापडतात. जे लोकल लोकांमध्ये जोपर्यंत आपण मिसळत नाही, फिरत नाही, लोकल ट्रेन असेल, बस असेल, रिक्षा असेल, त्याने प्रवास करायला काय हरकत आहे. नो डाऊट तुम्हाला लोक ओळखतात, पण ठीक आहे ना. लोक ओळखतात कोणामुळे? त्यांच्यामुळेच, लोकांमुळेच. मग त्यांनी ओळखलं तर काय फरक पडतोय. पण असे काय अनुभव लोकांनी ओळखल्याचे बऱ्याचदा आहेत. काही सांगा ना. मी आता ट्रेन मध्ये जाताना नॉर्मली मास्क लावूनच जातो. किंवा आता कधी कधी आपले प्रयोग असतात, तिथे बाय रोड पोहोचणं इम्पॉसिबल असतं. मग आपलं ट्रेन सगळ्यात बेस्ट असतो पर्याय. मास्क लावतो जेणेकरून त्रास देऊन. पण कधी कधी मास्क जरी लावला तरी ओळखतात. मग सांगावं लागतं हो प्रयोग आहे त्याच्यामुळे चाललोय. मग फार त्रास देत नाहीत, पण मजा येते. बसमध्ये पण तुम्ही तेच काय ते सिनेमा, हो तोच आहे. मग नो डाऊट त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती, काय फरक पडतोय. दोन्ही प्रकारचे अनुभव. कधी कधी त्रास पण होतो एखादा. आता कधी कधी खांद्यावर हात टाकणे, कधी कधी मिठीच मारतात, कधी कधी काय नको ते प्रकार करतात. त्याच्यामुळे ठीक आहे, कधी कधी खूप अति होतं. पण आता त्यांचं प्रेम आहे आणि प्रेम आहे म्हणून ते करतात ना. आणि आपण हे सगळं करत कोणासाठी असतो? त्यांच्यासाठीच असतो, जेणेकरून मला लोकांनी ओळखावं, लोकांनी अप्रिशिएट करावं. काय त्याला काय हरकत नाही. पण मूळ मी जो प्रश्न केलेला की आता जी पिढी येते सगळ्या क्षेत्रात, म्हणजे मी असं नाही म्हणत की आपल्या मनोरंजन सगळ्यात म्हणजे आमच्या मीडियामध्ये वगैरे, पण अशी जी गेली 10-12-15 वर्षाची येतात ना, त्यांना यशाची घाई लागली आहे. आता सगळं क्विक झालंय ना. पण यश इतकं सहज सोपं मिळतं नाही ना. मग मी मगाशी म्हणालो तसंच, आता जेवढं यश पटकन मिळतं ना, तेवढं ते सस्टेन पण करता येत नाही ना त्यांना. ते तेवढ्या काळापुरतच असतं आणि मग संपतं. म्हणजे आता बऱ्याचशा म्हणजे आपण फक्त मनोरंजनापुरतं बोललो तर 3 वर्षापूर्वी कुठची सिरियल आली होती तुम्हाला आठवत आहे का? की त्यातले कुठचे नट होते? ते तेवढ्या काळापुरतच असतं ना. जोपर्यंत सिरियल तुम्ही दिसता तोपर्यंत लोक तुम्हाला अप्रिशिएट करत. तुम्ही दिसताय तोपर्यंत दिसताय, नंतर दिसतच नाही. पण तुम्ही जर ते दिसणं ते तुम्ही जर व्यवस्थित सस्टेन केलं, एकाला एक लागून कामं येत गेली, तर ते आणखीन तुम्ही काळ दिसता. मग त्या प्रसिद्धीचा तुम्हाला फायदा आहे ना. तुम्ही तेवढ्या काळापुरते दिसलात आणि गायब झालात, मग काय अर्थ आहे त्याला? मग जेवढं फास्ट आहे ते यश, तेवढंच ते फास्टपणे संपून पण जातं ना. बरोबर आहे. अगदी फास्ट फूड सारखंच आहे ते. फक्त खाताना मजा येते, पोट भरत नाही त्याने, तसंच आहे ते. मग तुम्ही काय प्रयत्न केले टिकून राहण्यासाठी? नाही, मी असं काय आहे, माझं नेहमी असं म्हणणं आहे की तुम्ही एखादं चांगलं काम कराल ना. आणि मी पास आउट झाल्यानंतर फार असं स्ट्रगल केलं नाही, कारण त्याचा फायदा मला असं झाला की मी INT इंटर कॉलेजिएट करत होतो. व्हेरी गुड. उन्मेष होत्या तेव्हा, नंतर मृगजळ होती, सवाई होती. तर त्या काळात ना माझे बरेच मित्र झाले होते. सगळ्यात एकांकिकांचा, सगळे एकांकिकावालेच ना. आताचे जेवढे नट आहेत तुम्ही बघता तेवढे, जेवढे मोठे नट आहेत, तर त्यांच्याबरोबर मैत्री असल्यामुळे मी पास आउट झाल्यानंतर लगेच मला कामं मिळत गेली. सगळ्यांना माहिती होतं, इंटर कॉलेजला बघितले होते की हा बरं काम करतो. त्याच्यामुळे पास आउट झाल्याबरोबर केदारने व्यावसायिक नाटक दिलं, मग संतोष पवारने दिलं. मग असं, आणि काय आहे, तुम्ही एक चांगलं काम केलं की त्याला लागून 10 चांगली कामं येतातच.
पण तुम्ही पाय जमिनीवर ठेवणं पसंत केलं. ऑब्विसली जमिनीवरतीच पाहिजेत. मी तर म्हणतो जमिनीच्या खाली 2 फूट असले तरी उत्तम. कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलंय ना ते एवढे डाऊन टू अर्थ लोक होती आणि त्यांना बघितल्यानंतर आपलं असं होतं की यार मग हे जर असे असतील तर आपण कोण आहोत त्यांच्यासमोर. मग कशाला बरं माच करून किंवा टँट्रम दाखवून होतं काय. नाव खराब होतं, करिअर डाऊनफॉल होईल. मग कशाला करायचं ते. मग नकोच ना. आणि जसं मी आता उदाहरण दिलं याच, हा माणूस एवढा डाऊन टू अर्थ आहे एवढं सगळं होऊन सुद्धा. किंवा संजय नार्वेकर किंवा जे अशोक मामा सेटवर अगदी कसे वागतात ते आपल्याबरोबर. आता तुम्ही तर एवढ्या लोकांबरोबर इंटरव्ह्यूज केले त्याच्यामुळे ती लोक जर एवढी छान वागत असतील तर मग आपण कशाला उगाच करा. अच्छा, अशोक सरांबरोबर कोणता सिनेमा केला? अशोक मामांबरोबर केला होता धोबी पछाड. अच्छा, सतीश राजवाडेंनी तो डिरेक्ट केला होता. त्यात छोटंसं कॅरेक्टर होतं पण मामांबरोबर सीन होता म्हणून मी तो केला. कारण ज्यांच्याकडे बघून आपण कॉमेडी करायला शिकलो, रिॲक्ट कसं व्हायचं हे त्यांच्याकडे शिकलो, इनोसन्स कसा वापरायचा. म्हणजे काही सिनेमे तर लिटरली ना म्हणजे विद्यापीठात जशी पुस्तकं असतात ना तशी तर काही सिनेमे आहेत आपल्याकडे. बनवणवी असेल म्हणजे हे अभ्यासासाठीच आहेत. म्हणजे मी तर या निमित्ताने सांगेन जे या क्षेत्रात येत आहेत ना त्यांनी अशोक मामांचे, लक्षा मामांचे म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे यांचे सिनेमे बघावेत अभ्यास म्हणून. जर विनोदी काम करायचं असेल की ते कसं काम करतात, कसं करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण ज्यांच्याकडे बघून शिकलो किंवा ज्यांच्यामुळे आपण ठरवलं की आपण कॉमेडी ऍक्टर व्हायचं त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे सुख असतं खरं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी अशा लोकांबरोबर जेव्हा काम करत असतो ना तेव्हा मी कधीच व्हॅनिटीत किंवा मेकअप रूम मध्ये बसत नाही. सेटवरच असतो की ते काय करतायत, ते कसे म्हणजे कसं वर्किंग करतात किंवा इन बिटवीन सीनच्या मध्ये ते काय करतात ते शिकण्यासारखं असतं ना. हे कुठच्या शाळेत शिकवतात आपल्याला नाही किंवा कुठच्या विद्यापीठात शिकवतात, हे तिथेच शिकणं लाईव्ह. त्याच्यामुळे तुम्ही जे विचारलं ना की हे जे शॉर्ट टर्म साठी येतात टँट्रम ते तेवढ्या पुरतच मर्यादित असतं. तर माझं या निमित्ताने त्या सगळ्या मित्रांना एवढंच म्हणणं आहे की ते क्षणिक असतं. त्यापेक्षा कामावरचा फोकस ठेवा, प्रामाणिकपणे काम करा. आणि तुम्ही एक काम चांगलं केलं ना की त्याला लागून 10 चांगली कामं मिळतातच. मिळतातच. आणि तुमचं जर लिहिलेलं काम असेल ते किती काही होऊ दे ते तुमचं काम तुम्हालाच मिळणार. नक्की, अगदी साधी गोष्ट आहे. माझा दुसरा आवडता ऍक्टर आणि माझा गुरु मोहन आवटे, संजय नार्वेकर, त्याच्याबरोबर हा सिनेमा केला होता. ही ऍक्च्युली सत्य घटनेवरती आधारित फिल्म होती. मग साताऱ्यात एक सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रात मोहन आवटे नावाचे एक गृहस्थ होते आणि जे खूप लोकांसाठी काम करणारे असे वगैरे होते. त्यांच्यावरती ते आधारित ती फिल्म होती ज्याच्यात मी संजयच्या मोठ्या भावाचा रोल केला होता. आणि मग तो मुंबईत येतो साताऱ्यावरनं, मग भावाच्या आधाराने तिथे राहतो, मग एका मिलमध्ये कामाला लागतो, मग तिथे काही गँगस्टर्स वगैरे तिकडचे पॉलिटिशियन्स येऊन त्यांना त्रास देतात, मग तो त्यांना कसा पुरून उरतो, अशी ती सगळी स्टोरी होती. पण या फिल्मची पण गंमत अशी की याच्याबरोबर पण काम करताना खूप शिकायला मिळतं. कारण खूप पुन्हा तेच डाऊन टू अर्थ असलेला माणूस आणि सांभाळून घेणारा, त्याच्यामुळे मजा आली. हा सिनेमा पण आला होता पण लोकांनी पाहिजे तसा लोकांनी अप्रिशिएट केला नाही, विशेष त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला. पण चांगला सिनेमा होता आणि मजा आली सिनेमा करताना. पुन्हा हे बघा, पुन्हा त्याच्याबरोबरच सिनेमा करतो, भरतच आहे पुन्हा. आणि कुणी घर देता का घर, आणि या डिरेक्ट केला होता राजेश देशपांडेने, त्याने लिहिला होता. आणि खूप मोठी स्टार कास्ट होती. म्हणजे कोण नसेल असं नाही, सगळे होते. विजू मामा होता म्हणजे विजय चव्हाण होते, मला वाटतं दीपक शिर्के होते, त्याच्यानंतर सुहास पळशीकर होते, खूप खूप लोक होते. आज तुम्ही जर फोटो बघितला हे बघा ना, एवढंच वाडकर आहेत, जयराज मामा आहेत, दीपक शिर्के आहेत, कुलदीप पवार आहेत, डिगे आहे, दिगंबर नाईक आहे, रिमाताई होत्या. खूप खूप मोठं कास्टिंग होतं. सविता किशोर प्रधान, त्याच्यानंतर विमल म्हात्रे, खूप खूप मोठं कास्टिंग होतं आणि खूप मजा आली या सिनेमा करताना. त्याच्यात पण इन्स्पेक्टरच केला होता मी, पण थोडासा विक्षिप्त इन्स्पेक्टर होता. म्हणजे की त्याचं लग्न ठरत नाही, त्याच्यामुळे तो फ्रस्ट्रेट आहे आणि प्रेमी युगुल वगैरे असं म्हटलं की त्याचं सनकते एकदम, असं ते कॅरेक्टर होतं. आणि तो भरतच्या आणि क्रांतीच्या मागे लागतो, त्यांना पकडायचं असतं त्यांना.
कारण ते दोघे घरातून पळून जाऊन त्यांनी लग्न केलं असतं हा. आणि ते दोघे पळून एका वृद्धाश्रमात आश्रयाला जातात हा. आणि तिथे त्यांना ती जोडपी सगळी भेटतात, असं ती स्टोरी होती. हा. पण इंटरेस्टिंग फिल्म होती. हा. आणि पुन्हा तेच की सगळी एवढी लोक होती ना, हा. एवढी मजा आली आणि सगळे एवढे सांभाळून घेणारे होते, बापरे. आम्ही जवळजवळ 10-15 दिवस होतो आणि रत्नागिरीत शूटिंग, अच्छा. हा. त्याच्यामुळे वेगळीच मौज होती. आणि राजेश देशपांडे डिरेक्टर, हा. त्याच्यामुळे खूपच धमाल आली. तो म्हणजे अगदी स्पॉन्टेनियस आहे, खूप- म्हणजे खूप- स्पॉटवर त्याला नवीन नवीन खूप सुचतं सुचत अगदी. असतं. मुळात तो ऍक्टर खूप चांगले हो. असल्यामुळे खूप मजा आली सिनेमा करताना. हा पण सिनेमा बऱ्यापैकी तेव्हा चालला नाही, पण ऍप्रिशिएट खूप केलं लोकांनी की खूप छान सिनेमा होता हा. राजेश देशपांडेने डिरेक्ट केला होता आणि मला वाटतं धुडगूस सिनेमा होता ना, हा. तो तुफान चालला होता, पण नेमका 26/11चा जो इन्सिडेंट झाला हा. त्याच्यामुळे थोडासा म्हणजे ओसरली गर्दी, हा. नाहीतर खूप तुफान सिनेमा चालला होता. त्याच्यानंतरचा हा त्याचा दुसरा सिनेमा होता, हा. त्याच्यामुळे त्याने खूप मेहनत घेतली होती आणि खूप मस्त लिहिला होता. हा. आणि सोशल मेसेज होता आणि एवढी सगळी कास्ट होती, त्याच्यामुळे खूप धमाल आली होती काम करताना. म्हणजे तुम्ही सगळे सेटवर असता ते कसं असतं, खूप. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कॅमेऱ्याच्या बाहेर. हा. मग तुम्हाला तर माहिती आहे, आपले मराठी नट म्हणजे जवळजवळ फॅमिली असते सेटवर. हा. मग कुणीतरी काहीतरी खायला घेऊन, वाडकर होते या सिनेमात, हा. त्याच्यामुळे रोज चंगळ असायची आमची, अच्छा. खायला काहीतरी घेऊन यायचे हा. कुठूनही. म्हणजे रत्नागिरीत शूटिंग असून सुद्धा ते सगळे मॅनेज करायचे. अरे वा. हा, त्याच्यामुळे खूप मजा. म्हणजे सेट कॅमेराच्या तुमच्या फॅन कडनं डबे वगैरे यायचे की काय? अर्थात यायचेच ना, जेवणाचे डबे वगैरे यायचे. हो, त्याच्यामुळे खूप मजा आली होती. रत्नागिरीत असाल म्हणजे तुम्हाला मासे, हा. खूप मजा. खाण्यापिण्याची काय चंगळ होती नुसती. मंगेश जगताप होते आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, त्याच्यामुळे राहणं उत्तम, हा. खाणं उत्तम, हा. मासे आणि काय रोज धमाल असायची. हा. आणि त्याच्यात सगळे ऍक्टर ओळखीचे आणि अगदी जवळचे, त्याच्यामुळे मजा. पण ह्या वातावरणाचा तुम्हाला फायदा ना, म्हणजे असंच खूप म्हणायला पाहिजे. कम्फर्टेबल, ऍक्च्युली खूप हा. कम्फर्टेबल होतो ना, हा. असं नवीन जो कारण आलेला आहे. एकमेकांशी तुम्ही तेच कॅमेरा समोर येतो. हा, आणि कम्फर्टेबल करतात एवढे सिनियर्स ऍक्टर, त्याच्यामुळे मग ती भीती राहत नाही. हा. पण ती भीती पण किती कंट्रोल करायची किंवा किती आपण सुटायचं तेही कळलं पाहिजे की समोरचे सिनियर ऍक्टर हा. अगदीच ते लगेच आपल्याशी खांद्यावर हात नाही टाकायचा. चांगले वागतात म्हटल्यावर हा. खांद्यावर हात टाकून चालत नाही ना. हा. त्याच्यामुळे पण ते तसं जाणू कधीच देत नाहीत आपल्याला की हा. आपण ज्युनियर आहोत किंवा आपण हा. नवीनच आहोत. हा. त्याच्यामुळे खूप मजा येते सेटवरती कुठचाही मराठी सिनेमा करताना हा. किंवा कुठचाही मराठी प्रोजेक्ट करताना. हा. कारण ते वातावरण खूप फॅमिली सारखं असतं हा. आणि खूप मजा येते. कुठचं म्हणजे तुम्ही तर अनुभवलं पण असेल आता हो, एवढ्या हो, लोकांना हो, हो. इंटरव्ह्यूज केले आहेत किंवा हो, हो, ओळखता हो. एवढ्यांना. हो. खूप मजा येते. हा. मराठीचं सिनेमाचं वातावरण खूप छान असतं. हा. कारण आपल्याकडे व्हॅनिटीमध्ये जेवढी गर्दी असते हा. तेवढी कुठेच आय थिंक नसते. सगळे एकत्रच असतात. हो. मग भरतची गंमत अशी आहे, भरतने पहिली जेव्हा व्हॅनिटी घेतली होती, हा. ती बातमी झाली होती, हा, मराठी vanity- वृत्तपत्राची बातमी होती ती. कारण पहिला नट Channel नी पण होता, बातमी केली. पहिला नट होता ज्याची हो. व्हॅनिटी होती. हा. आणि त्या व्हॅनिटी त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे खूप असायचे. अच्छा. हा. कारण तो एकटा कधीच व्हॅनिटीत नसायचा. हा. म्हणजे जेवायला त्याच्याच व्हॅनिटीत, आराम करायला त्याच्याच हा. व्हॅनिटीत आणि खूप मजा यायची. हा. त्याच्यामुळे वातावरण सेटवरती खूप छान असतं मराठी सिनेमांचं. हा. त्याच्यामुळे नवीन नटांना पण खूप कम्फर्टेबल व्हायला मिळतं आणि मजा येते काम म्हणजे करायला. तुम्हाला असं म्हणायचं ना की आपले जे सिनियर्स आहेत त्यांच्याशी थोडं आपण डिस्टन्स पण ठेवायचं, नाही, ठेवायलाच पाहिजे. आदर ठेवायचा. आदरयुक्त भीतीच असायला भीती. पाहिजे, हा. असायलाच पाहिजे. हा. कारण ती सिनियरिटी आपण नाही जपली तर कोण जपणार. आपणच कसं आहे, आपण जोपर्यंत आपल्या माणसांना रिस्पेक्ट देत नाही बरोबर आहे. तोपर्यंत कसं दुसरे कोण रिस्पेक्ट देत. त्याच्यामुळे ते मध्ये ते सुरू झालं होतं ना, राजसाहेबांनी सांगितलं होतं, हा. मी पुढे आपण पट्या काय बऱ्याच एकेरी नावाने हाक हा. मारतो. हा. पण तसं व्हायला नाही पाहिजे. ऍक्च्युली बरोबर आहे त्यांचं पण, हा. की सिनियर नटांना तर आपण बोललोच नाही पाहिजे. हा. म्हणजे मी बऱ्याच नटांना नमस्कार पण करतो सेटवर गेल्यावरती. काय वाव काय त्याच्यात, नाही करायलाच पाहिजे ना. हो, त्यांनी त्यांची 40-50 वर्ष घालवलेली career झाली आहे. असतात हा. आणि नुसती घालवलेली नसतात, नाही, तर त्यांनी नाही. स्वतःला सिद्ध केलेलं असतं, हो, हो, प्रूफ केलेलं हो, असतं हो. की ते का इतकी वर्ष आहेत. हो. हो. त्याच्यामुळे त्यांना तो रिस्पेक्ट मिळायलाच पाहिजे हो. किंवा द्यायलाच पाहिजे ज्युनियर ऍक्टर. बरोबर आहे अगदी. वा, पुन्हा बघा तोच आहे. हा. आणि तेच माझे आवडते ऍक्टर अंकुश हा. आणि हा. भरत यांचा काही नेम नाही. हा. माझ्या मते ना हा सिनेमा जर आत्ता आला असता ना तर हा. हा तुफान चालला असता. अच्छा. कारण हा ना खूप काळाच्या पुढचा सिनेमा होता. हा. कारण मॅड कॉमेडी वगैरे त्या काळात आली नव्हती. हो. कारण लोक एक्सेप्ट करायला तयार नव्हते. बरोबर त्या आहे. काळात हा. आलेली फिल्म होती. हो. एका रात्रीची गोष्ट होती. हो. एक रात्र एका रात्रीत एका घरात अडकतात
हा 7-8 लोक. करेक्ट. सिनेमा आय थिंक प्रियदर्शन जाधवने लिहिला होता. हो त्याच्यामुळे तुफान होता. आणि डिरेक्टर केदार शिंदे. त्याच्यामुळे खूपच धमाल आली होती. आणि आम्ही आय थिंक एका रात्रीची गोष्ट असल्यामुळे 16 ते 17 रात्री जागून शूट केलं होतं. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 अशी शिफ्ट असायची. आणि म्हणजे भरत असू दे, अंकुश असू दे, केदार असू दे, सिद्धार्थ जाधव, हे सगळे ना 3-3:30 नंतर चार्ज व्हायचे. पहाटे 3-3:30 आम्ही जे ह्याच्यातले जे शिफ्ट 7ला सुरू व्हायची. पण 8-9-10 छोटे छोटे सीन आम्ही करायचो. नॉर्मल जे सीन आहेत ते करायचो. पण जे ऍक्शन पॅक सीन आहेत किंवा खूप पळापळ आहे, धावपळ आहे, ते 2:30-3 नंतर सीन सुरू व्हायचे. आणि ते जे काय व्हायचे, कारण ते एकाच घरात सगळं शूट, त्याच्यामुळे काही सीन तर केदारने आय थिंक वन शॉट केले होते. व्हेरी गुड. नुसती पळापळ. आणि त्याच्यात गंमत अशी होती की त्याच्यात एक डेड बॉडी असते, ती आम्ही नाचवतो. सिद्धू मेलाय असं समजतात सगळे. ती डेड बॉडी आम्ही उचलतो, याच्याकडे टाकतो, त्याच्याकडे, असं खूप पळापळ आणि धावपळ होती. आणि पुन्हा गंमत अशी, याच्यात पण मी इन्स्पेक्टरच होतो. त्याच्यात याच्यात अशी वेगळा ट्रॅक होता आमचा की माझी आधीची जी प्रेयसी आहे ती सिद्धार्थ जाधवची बायको आहे आणि मी इन्स्पेक्टर आहे. ती प्रेयसी आहे आणि तिचा जो नवरा आहे तो चोर आहे. त्याच्यामुळे त्या चोर पोलीस त्यांचं एकमेकांबद्दल असलेलं नातं, त्या दोघांचं तिच्याबरोबर असलेलं नातं, आणि तिचा अजूनही त्या इन्स्पेक्टर बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असं ते कॅरेक्टर होतं. आणि त्याच्या आणखीन एक त्याचं हे होतं की तो मणी म्हणतो इन्स्पेक्टर, म्हणजे नाचता येईन अंगण वाकडं, किंवा ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं. तर ह्या ज्या मणी आहेत तो पूर्ण कधीच म्हणत नाही. म्हणजे नाचता येईन आणि ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं, अशी 2 मणी एकत्र करतो असं ते कॅरेक्टर होतं. त्याच्यामुळे ते वाक्य किंवा डायलॉग्स पाठ करताना खूप कष्ट झाले, कारण ते तसंच पाठ करावं लागायचं, तसंच बोलावं लागायचं. कोणाची होती की अशा पद्धतीने? हे प्रियदर्शन जाधव, की तुम्ही अशा तुम्हाला म्हणी, त्याने त्या म्हणी लिहिल्या होत्या आणि काही भन्नाट म्हणी होत्या. खूप 2 म्हणी एकत्र करून एक वाक्य असं त्याने ते केलं होतं. आणि ते एवढं भन्नाट होतं ना, खूप मजा आली. पुन्हा तेच हे दोघे असल्यामुळे, आणि सिद्धार्थ जाधव आणि केदार शिंदे. आणि माझा पहिला सिनेमा होता ज्याच्यात मी मेजर कॅरेक्टर करत होतो. ऍक्च्युली असं होतं की याच्यात तो रोल ना आधी वेगळं कोणीतरी करणार होतं. आणि मग आयत्या वेळेस काहीतरी तारखांचा घोळ झाला, मला वाटतं विजय मामा किंवा कुणीतरी मोठाच नट करणार होता तो रोल, आणि त्यांचा तारखांचा काहीतरी घोळ झाला. आणि मी तेव्हा दिल्ली सुपारी बायकोची नावाचं नाटक करत होतो. आणि मला केदारचा फोन आला की असा असा सिनेमा तू करशील का? म्हटलं हो. न म्हणण्याचा संबंधच नव्हता, एवढं मेजर कॅरेक्टर होतं. म्हटलं, आणि मग मी दिवसभरात प्रयोग करायचो आणि मग रात्रीचं शूट करायचो. पण रात्रीचं शूट असून सुद्धा कधीच असं झोप येते किंवा कंटाळ असं कधीच झालं नाही. आम्ही रात्रभर चार्ज असायचो. आणि रात्रभर जो काय धिंगाणा, कारण वाडकर होते, जयवंत वाडकर होते, विजू खोटे होते, रेशम होती, त्याच्या मनीषा केळकर म्हणून तिचा पहिलाच सिनेमा मराठी, ती होती, सिद्धू होता, मी होतो, भरत आणि अंकुश, असे 7-8 लोक एका घरात अडकतात. आणि मग तिथून बाहेर पडायचं कसं याच्यासाठी, आणि जर कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केला त्याच्यावरती गोळी झाडली जाते, असं ते सगळं प्लॉट होता तो. आणि म्हणजे तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला नावं ठेवली की काय सिनेमा आहे. पण तशा प्रकारचा सिनेमा आय थिंक आत्ताच्या काळात आला असता लोकांनी. आता काय झालं, मल्टिप्लेक्स मध्ये अशा पद्धतीचा. आणि आता काय झालंय, सिनेमाचे हिरो बलदंड किंवा देखणे असं राहिलं नाही. सिनेमाचा हिरो स्टोरी सिनेमाची हिरो असते, तीच हिरो असते. खरं तर हे आपल्याकडे पहिल्यापासून नाहीच आहे, पण तरी पण मधल्या काळात असं झालं होतं ना, हिरो असतील तर सिनेमा चालायचा. तर तसं या सिनेमाच्या बाबतीत तसं नव्हतं. स्टोरी जेवढी म्हणजे मजबूत होती, कंटेंट खूप छान होता, त्याच्यामुळे पण तो कंटेंट त्या काळातला नसल्यामुळे तेव्हा फार चालला नाही सिनेमा. पण हा जर आत्ता आला असता ना, तुफान चालला असता. यांचा काही नेम नाही. मला खूप अगदी जवळचा सिनेमा आहे, कारण पहिल्यांदा मी मेजर कॅरेक्टर करत होतो आणि एवढ्या दिग्गज लोकांबरोबर काम करता आलं मला. आणि मी याची गंमत सांगतो, मी डबिंग करत होतो, माझा पहिलाच सिनेमा होता, मला डबिंग करता येत नव्हतं. तर मी जवळजवळ 7-8 दिवस त्याचं डबिंग केलं.
रोज जायचो, एक सीन करायचो. मला केदारने मला टेक्निकल गोष्टी खूप शिकवल्या, डबिंग कसं करायचं असतं, किंवा कधी कधी काय होतं कॅमेऱ्यासमोर काम करताना आणि नाटकात काम करताना खूप फरक असतो. आहे ना, माध्यम बदललं ना. कारण नाटकात काम करत असताना तुमचा एक मोठा अवकाश असतो ज्याच्यावर तुम्हाला वावरायचं असतं. सिनेमात तसं टेक्निकली गोष्टी खूप असतात. लाईट असतो, कॅमेरा असतो, तुमचे अँगल, तुम्ही दिसता कसे, तो लाईट कसा घेता आला पाहिजे, ह्या बऱ्याचशा गोष्टी, किंवा मार्क असतात त्याच्यावर जाऊन कसं करेक्ट तिथेच उभा राहायला पाहिजे जेणेकरून डीओपीचा प्रॉब्लेम होता कामाने. ह्या सगळ्या गोष्टी मी केदारकडनं शिकलो. त्याने खूप डिटेलिंग मध्ये मला शिकवलं की तू इथे बोलत इथेच उभं राहायचं. त्याच्यामुळे त्याची सिनेमा करत असताना ना, किंवा संतोष पवार बरोबर नाटक करत असताना मी खूप रिलॅक्स असतो, कारण त्या दोघांना माझे प्लस पॉईंट्स किंवा मायनस पॉईंट्स माहिती आहेत आणि ते दोघे उत्तम प्रकारे माझ्याकडनं काम काढून घेतात. त्याच्यामुळे मी खूप रिलॅक्स असतो. तेच या सिनेमाच्या बाबतीत. आणि मी आठवण अशी सांगत होतो की मी डबिंग केलं आणि मला भरतचा फोन आला होता. भरत जाधवने फोन केला होता की मी तुझे काही सीन बघितले आणि मस्त केलेस, त्यामुळे मस्त काम झालंय तुझं. तर ही याच्यासारखी मोठी पावतीच असू शकत नाही ना, की आपण ज्यांच्याबरोबर काम करण्याचा विचार केला किंवा ज्यांचं काम बघून आपण ठरवलं की आपण या क्षेत्रात यायचं, त्या माणसाने आपल्याला अप्रिशिएट करणं किंवा कौतुक करणं. किंवा बऱ्याचदा तर मी लोचा झालेलं नाटक करत होतो तेव्हा संजय नार्वेकरने मला 2-3 प्रयोगानंतरच सांगितलं त्यामुळे मस्त काम होतंय तुझं. तर त्याच्याकडनं म्हणजे आपल्या गुरुनेच आपल्याला एवढं अप्रिशिएट करणं याच्यासारखी गंमत नाही. केदार तर बऱ्याचदा सांगतो त्यामुळे मस्त होतं, ट्रॅकवर आहेस आता. आणि काय आहे, नट हे स्वार्थी असतात की माझं काम कसं चांगलं होईल याचाच विचार नट करतात, पण दिग्दर्शक हा ओव्हरऑल त्या प्रोजेक्टचा त्याचा विचार करून तो तसं करत. तेव्हा तो जेव्हा आपलं कौतुक करतो किंवा म्हणतो तुझं काम बरं होतं, तेव्हा नो डाऊट आपलं तेवढाच हुरूप वाढतो किंवा असं वाटतं की ज्या दिशेने आपण चाललोय ते करेक्ट चाललोय. त्याच्यामुळे बरं वाटतं या लोकांबरोबर काम करताना आणि मजा येते. आणि अंकुश तर काय म्हणजे आय थिंक मला वाटतं आता इंडस्ट्रीत देखणा हिरो अंकुशच असावा किंवा आहेच. पण आता अर्जुन मध्ये तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, मधले ते संदर्भ गाळून बोलायचं, मग ही कल्पना कोणाची होती? लेखक होता आमचे, त्यानेच ती कॅरेक्टर तसं लिहिलं होतं. आम्ही आय थिंक शूट सुरू करायच्या आधी एक वाचन गेलो होतं सगळ्या कलाकारांबरोबर, तेव्हा त्याने मला ते पहिल्यांदा वाचून दाखवलं की असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं की नो प्रॉब्लेम. आणि तिथली पण गंमत सांगतो, पहिलाच दिवस होता शूटचा आणि पहिल्याच दिवशी मला ती वाक्य बोलायची होती. मी एवढा टेन्शन मध्ये तुम्ही बघितल्यानंतर कळलं, कारण ते तसंच बोललं तरच गंमत आहे ना, त्याच्यात ऍडिशन्स किंवा आणखीन काय पसरवणं त्याला चान्सच नव्हता. त्याच्यामुळे ते तसंच पाठ करून बोलायचं, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. आणि इनोसंट कॅरेक्टर आहे, ते इनोसंटली बोललं तरच ते लोक अप्रिशिएट करतात. आगाऊपणे बोललं तर मग काय गंमत राहणार नाही. तर ते सगळं टेन्शन होतं. आणि पहिला सीन झाला आणि अंकुशने येऊन मला सांगितलं की करेक्ट ट्रॅकवर आहेस, हाच इनोसन्स कॅरी कर आणि असंच कर, जास्त पसरवू नकोस, एकदम क्रिस्पी कर, जेवढं आहे तेवढं कॉम्पॅक्ट. त्याच्याकडनं अप्रिशिएशन मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि त्या सिनेमाची गंमत अशी आहे की त्या सिनेमाचं सगळं कास्टिंग अंकुशनेच केलं होतं की या रोलला हा माणूस हवा किंवा त्या रोलला तो माणूस हवा. कारण आय थिंक आमचे प्रोड्युसर आणि दिग्दर्शक हे नॉन महाराष्ट्रीयन दोघेही, हिंदीत काम केले त्यांनी. तर त्याच्यामुळे त्यांना माहिती नव्हतं, म्हणजे त्यांना ओळखत सगळ्यांना नव्हते, पण त्यांनी काय काम केलंय किंवा ते कशा प्रकारचं काम करू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं. तर ते बऱ्यापैकी अंकुशनेच कास्टिंग केलं होतं की या रोलला हाच असावा किंवा त्या रोलला तोच असावा. त्याच्यामुळे ते आणखीन सोपं झालं. आणि पहिल्याच दिवशी ऍप्रिशिएशन मिळाल्यामुळे मग पुढचा प्रवास जरा जास्त सोपा झाला की फार काही वेगळं करायची गरज नाही, तर जे सांगितलंय तेच कॅरी फॉरवर्ड करूया. त्याच्या तुम्हाला मोस्टली पोलिसाचे थ्रू येतात, बरोबर आहे? बघावं तेव्हा असं नाही वाटतं स्वतःचा ड्रेस करून ठेवा वाटतं बऱ्याचदा, मी काय आहे ना रेडी आहे, पण माप गेला नको परत असं आलं होतं माझ्या मनात की पण बऱ्याचदा काय होतं, आता तसं आता बऱ्यापैकी आपलं मराठी इंडस्ट्री पण थोडीशी श्रीमंत झाली असं म्हणायला हरकत नाही. आता कॉस्ट्युमवाले आपले माप मागवतात आणि ते शिवून ठेवतात, त्याच्यामुळे आपण आपलं वेगळं शिवायची गरज नाही असं मला वाटतं. पण मनात आलं होतं एकदा, कारण कधी कधी काय होतं सेटवर गेल्यानंतर ते काहीतरी विचित्रच कपडे आणून देतात ज्याचा आपला आणि त्यांच्या मापाचा काहीच संबंध नाही. मग त्यापेक्षा मी माझ्याकडे आहे ड्रेस तोच घालतो ना असं होतं. म्हणून मनात आलं होतं की एकदा शिवूया, पण नंतर म्हटलं कशाला प्रत्येक वेळेस इन्स्पेक्टर्स मिळेल याची गॅरंटी नाही, पण जेव्हा मिळेल तेव्हा वापरता येईल ना. पण माप पण बदलत असतात ना, नट काय सतत माप आपली बदलत असतात, प्रिन्सिपल असतो. त्याच्यामुळे मग
तो विषय काढून टाकला. पण आता ज्या ज्या सिनेमांमध्ये काम केलं त्यांनी स्वतः शिवलेले आहेत कपडे, त्याच्यामुळे ते काही ते टेन्शन. तुम्ही आता पोलिसाचा रोल करता तर बाहेर तुम्हाला कधी कोणी खऱ्या पोलिसांनी सलाम वगैरे? सलाम वगैरे नाही, पण पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर एक रिस्पेक्ट असतो. अरे हे आपला रोल करतात इन्स्पेक्टरचा. किंवा मी कॉमेडी एक्सप्रेस नावाची सिरियल करायचो ना, त्याच्यात मी एक झांजुर्डे नावाचा इन्स्पेक्टर करायचो, जो कविता म्हणतो. तर ते पण त्यांना खूप आवडायचं. तर ते भेटले की अप्रिशिएट करायचे खूप, म्हणजे जे डिपार्टमेंटचे. मस्त त्या निमित्ताने आमचे पोलीस तरी लोकांना बघायला मिळतात, खूप छान वाटायचं. आणि आपल्याकडे काय पोलीस म्हटल्यावर करप्ट वगैरे असेच दाखवण्याची एक प्रथा आहे, हिंदीत असू दे किंवा मराठीत. पण ते आता बऱ्यापैकी बदलली जाते. वेगवेगळ्या कॅरेक्टर्स म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची वेगवेगळ्या पद्धतीचे लोक समोर येत आहेत, पॉझिटिव्ह असतील, फनी असतील, त्याच्यामुळे छान वाटतंय करताना. तुम्ही पोलिसांच्या रोल बद्दल बोलताय तर तुम्हाला मी सहज सांगतो, आता 2 मे गेला, म्हणजे त्या दिवशी मुंबईमध्ये पांडू हवालदारला 50 वर्ष झाली. बापरे. कोहिनूरला सिनेमा लागलेला. तुमचं काय इम्प्रेशन आहे पांडू हवालदार बद्दल? म्हणजे मला वाटतं आता दादांबद्दल काय इम्प्रेशन असणार, पुन्हा तेच ज्या माणसाने सगळ्यांना शिकवलं हसायचं कसं, आणि एवढे सलग 9 की 10 सिनेमा सिल्वर जुबली दिले सलग, आणि एवढ्या लोकांना जे म्हणजे आपण मध्यमवर्गीय कुटुंब किंवा लोअर क्लास फॅमिली त्यांना थिएटरकडे खेचून आणणं, हसवणं एवढं मोठं काम आहे. बरं ती कॉमेडी पण तेव्हा काही लोकांनी नावच ठेवलं, डबल मिनिंग आहे, पण ते आवडलं की लोकांना. आणि ती सलग एवढे सिनेमे त्यांनी सुपरहिट दिले. आणि आजही जेव्हा जेव्हा कॉमेडीचा उल्लेख होतो, कॉमेडी कामाचा उल्लेख होतो, सुरुवात दादांपासूनच होती की. म्हणजे एक मी मुलाखत बघितली होती लक्ष्मीकांत मामाची, लक्ष्मीकांत बेर्डेंची. त्याच्यात ते असं म्हणालेत की देऊळ दादा कोंडकेंनी बांधलं कॉमेडीचं, त्याला झेंडा अशोक सराफांनी लावला. आणि आताचे जेवढे नट आहेत, म्हणजे लक्ष मामा तेव्हा असं म्हणाला, आणि त्याची पूजा किंवा हे करण्याचं काम मी करतोय. तर त्या मंदिराची निगा आमच्यासारखे सगळे विनोदी नट ठेवतायत. मग ते भाविकाच्या रूपाने असतील किंवा तिकडचे पुजारी असतील, ते मंदिर सगळं मोठं करण्याचं काम करतायत ना. त्याच्यामुळे पांडू हवालदार बद्दल तर रिस्पेक्ट आहेच की. एवढा मोठा सिनेमा. बरं, तर नुसता तोच सिनेमा नाही, नंतर विजू मानेने जो पांडू केला तोही तुफान चालला. त्या सिनेमाची पुण्याई होती ना, त्या पुण्याईमुळेच. मग त्याच्यामुळे ते तर आहेच की, ते मोठीच आहे ती. पण तुम्ही विनोदी कलाकारांबद्दल किंवा कॅरेक्टर बद्दल बोलता किंवा विनोदी चित्रपटाबद्दल, पण विनोद करणं हे इतकं त्याला मान्यता का नाहीये? हलकं का मानलं जातं? अजूनही विनोदी नटांना नट समजलंच जात नाही. किंवा आता जे पुरस्कार सोहळे होतात त्याच्यात एखादं विनोदी नाटक असेल तर त्याला, त्या विनोदी नटाला बेस्ट ऍक्टर मध्ये कधीच कॅटेगरी नसते. मी तेच, त्याला विनोदी नटात कॅटेगरी असते. तर मला वाटतं हे आता संपायला पाहिजे, कारण विनोदी नट पण नटच असतो ना. तर मुख्य भूमिकेत त्याला विनोदी कॅरेक्टर करतो, पण लेंथ वाईज किंवा म्हणजे छोटस कॅरेक्टर असेल, पण ते तेवढंच जर इम्पॅक्टफुल असेल तर मग काय हरकत आहे त्याला अप्रिशिएट करायला. अजून तरी होत नाही होत अजून. विनोदी भूमिका करण्याला कुठेच सिरियसली घेतलं जात नाही, नाहीच घेतलं जात. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मोठे मोठे नट पण सांगून गेले किंवा मोठे नट कलाकार पण सांगून गेले की जो विनोदी काम करू शकतो त्याच्यासारखं इमोशनल किंवा त्याच्यासारखं गांभीर्यपूर्ण काम दुसरा नट करू शकत नाहीच. आणि याचं उदाहरण म्हणजे आता ताजं उदाहरण आहे, भरतचं सही रे सही नाटक सुरू आहे. लोक तिकडे जाऊन खो खो असतात आणि त्याचं अस्तित्व नाटक जेव्हा जातात तेव्हा ढसाढसा रडतातही. मग हा विरोधाभास नाही आहे का? मग तुम्ही विनोदी नटाला अप्रिशिएट करायला पाहिजे. कारण कुठल्याच बाबतीत ते लोकांना वाटतं सहज आहे विनोद करणं. म्हणजे नाही, खूप कठीण आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता बाकीच्यांबद्दल बोलत नाही, पण मी आजही कॅमेऱ्यासमोर जाताना किंवा स्टेजवर जाताना पोटात गोळा आलेला असतो, धडधडच असतं. मी आजही नाटकाची एंट्री घेताना माझी सुरुवातीची वाक्य बोलून घेतो. आज जाताना खूप टेन्शन असतं, किंवा इव्हेंट करतो आपण, स्किट्स असतात, तिथेही स्टेजवर जाईपर्यंत धाकधूक धडधड होत असतं, पोटात गोळा आलेला असतो की आपण गेल्यानंतर लोक हसतील का. आणि विनोदी नट म्हणून आपली जबाबदारी जास्त असते की मी गेल्यानंतर लोकांनी हसायला पाहिजे ना, मला इथे विनोद करण्यासाठी बोललोय. त्याच्यामुळे पडू शकतो. बऱ्याचदा होतं की असं हसत नाहीत लोक, अजिबात हसत नाहीत. म्हणजे विनोद तुमचा पोचत नाही की काहीच चुकतं, काहीच कळत नाही. आता कधी कधी नाटकाचे प्रयोग असतात ना, लोक सवय असते आपल्या लाफ्टरची, लोक हसत नाहीत, कळत नाही काय चाललंय. आणि मग इंटरव्हलला येऊन भेटतात, काय धमाल काम करतात, मस्त मजा आली. अरे
तेच ना, म्हणजे आणि प्रत्येक कसं आहे, प्रत्येक ठिकाणचे प्रेक्षक वेगळा असतो. हा बरोबर आहे. हा तुम्ही मुंबईतले थिएटर्स, नागपूरचा वेगळा, मुंबईचा गडकरीला प्रयोग कराल तिकडे वेगळं ऑडियन्स आहे, हा तिकडे भरभरूनाची दाद मिळते. दीनानाथला प्रयोग कराल तिकडचा वेगळा ऑडियन्स आहे, पुण्यात प्रयोग कराल तिकडचा वेगळा ऑडियन्स आहे. त्याच्यामुळे कुठचा ऑडियन्स कसा अप्रिशिएट करेल काहीच आयडिया नसते ना नटाला. हा त्याच्यामुळे ती भीती किंवा पोटात गोळा येतोच की मी गेल्यानंतर लोक कसं एक्सेप्ट करतील, लोक हसतील का. तुमचं ऍडिशन घेण्याची काय पद्धत आहे? मी घेत नाही. हा मी नॉर्मली जर सुचलं हा. तर समोरच्या नटाला सांगतो घ्यायच्या आधी हा की मला असं सुचतंय आपण घेऊन बघूया का, हा किंवा मग जर तालमीत सुचलं तर डिरेक्टरला सांगतो की बाबा असं इथे मी हे करू का, असं वाटतंय. हा जर तो म्हणाला पुन्हा तेच हा नट कसा थोडासा स्वार्थी असल्यामुळे माझं कसं चांगलं होईल याचाच विचार करतो, हा पण डिरेक्टरला माहिती असतं ना ओव्हरऑल इम्पॅक्ट काय कसं आहे ते. दिसणार किंवा सिनेमा कसं दिसणार. हा. त्याच्यामुळे ते जे सांगतील ते पुरेपूर पाळण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरं असं मला सांगा की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखाद्या सिनेमाचं एक 4 दिवसाचं शूटिंग करता आणि पडद्यावर 2च दृश्य येतात, असं झालंय? बऱ्याचदा झालंय, बऱ्याचदा झालंय. अच्छा, हा कधी कधी तर मग ती दृश्य पण एडिट होतात, काहीच नसतं असं झालंय? पण पडद्यावर नाव येतं पण सिनेमात नसतं, असं पण होतं की बऱ्याचदा. एखादं किंवा नाव- एखादा सीन असतो. नाही असं माझ्या बाबतीत नाही झालं, पण 4 दिवस काम केलंय हा आणि सिनेमा बघताना एकच सीन असतो. मग आपण विचार, पण ते पुन्हा तेच आहे की लेट वाढल्यामुळे मे बी, किंवा मग त्या डिरेक्टरच्या त्या अख्ख्या भूगोलात हा तुमचं ते काम तेवढं महत्वाचं वाटत नसेल हा. त्या कथानकात. हा मे बी तो त्याचा घेतलेला कॉल असतो. पण तुम्हाला वाईट वाटत असेल ना, अरे Obvious. माझं चांगले सीन गेले. वाटतच की यार एवढं चांगलं केलं होतं आणि तेच नाहीये. पण मग काय, आपल्या हातात काहीच नसतं ना. एकदा तो शूट झाला, हा आता शूटिंगचं तुम्हालाही माहिती आहे, आपण भरमसाठ शूट करतो. हो ते एडिटिंग टेबलवर गेल्यावर किती राहतं हा ते आपल्याला डबिंगला गेल्यानंतर कळतं. आणि डबिंगला गेल्यानंतर पिक्चर बनल्यानंतर डबिंगच्या वेळेचं पण नाही राहिले. कधी कधी तसंही होतं, कारण आपल्याकडे आता पद्धत अशी आहे की डबिंग केल्यानंतर पण पुन्हा एडिट केलं जातं. हा काही जर लेंथ वाढली किंवा काही ठिकाणी ड्रॉप होत असेल सिनेमा, हा. तर कापण्यासाठी ते काढून टाकतात. तेव्हाही आपल्या हातात काहीच नसतं. पण हे पचवण्याची ताकद आता काय सवय झाली आहे. सुरुवातीला सुरुवातीला त्रास व्हायचा की यार एवढं आपले 3-4 सीन होते आणि कौतुकाने आपण जातो बघायला हा मित्रांना, फॅमिलीला हा. घेऊन, आणि काहीच नसतं. आता म्हणजे पूर्वी जेव्हा मी स्ट्रगल करत होतो तेव्हा हा. एखाद दुसरा सीन असेल हा तर आपल्याला कुठे प्रीमियरला वगैरे बोलवत आहेत, डायरेक्ट सिनेमात आपण जाऊन बघायचा ना. हा हा तो बघितल्यावर कळायचं की अरे ते होतं ते नाहीच आहे, तेव्हा वाईट वाटायचं. तर ही ओळख कधी मिळायला लागली आणि लोक प्रीमियरला बोलवायला लागले? ऍक्च्युली ना, मी यदा कदाचित नावाचं नाटक केलं, हा त्याच्यानंतर लोक नावाने मला ओळखायला लागले की कमलाकर सातपुते नावाचा नट आहे, जो हा. बरं काम करतो. हा आणि मग हे हा या सिनेमात पहिल्यांदा मी मध्यवर्ती किंवा महत्वाची भूमिका केली. हा आणि या सिनेमानंतर मला लोक जरा सिरियसली घ्यायला लागले की हा मोठा जरा म्हणजे मोठ्या लांबीचं पण काम करू शकतो हा. आणि चांगलं करू शकतो. क्षमता आहे. हा त्याच्यानंतर मग म्हणजे हा. खऱ्या अर्थाने म्हणजे केदारचे आभार या निमित्ताने. कारण मी जसं बघायचं तुम्हाला म्हणालो 97ला पास आउट झाल्यानंतर हा पहिलं व्यावसायिक नाटक केदारनेच दिलं मला. हा कारण माझ्या इंटर कॉलेजची एकांकिका त्याने बसवली होती, हा. त्याच्यामुळे त्याने मला नट म्हणून काय त्याने मला मे बी हा. ओळखलं असेल. त्याच्यामुळे सिनेमांमध्ये पण आतापर्यंत मी जेवढे त्याचे सिनेमे केलेत हा सगळ्या सिनेमांमध्ये उत्तम काम त्यांनी मला दिले, म्हणजे हा. उत्तम रोल. हा आणि त्यांनी ते काम काढून पण घेतलंय. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं की लोक आता सिरियसली घ्यायला लागलेत आणि बोलवायला पण लागलेत की बाबा तुम्ही पण या हा प्रीमियरला किंवा प्रमोशनला. हा त्याच्यामुळे बरं वाटतं की आता प्रीमियर आता कसं वाटायला लागलं इंडस्ट्री? चांगलं आहे. प्रीमियरचा झगमगाट. मला ऍक्च्युअली तुम्हाला सांगा, मला पार्ट्या प्रीमियर हे मी जायला टाळतो. याचं कारण असं आहे, मी काहीच व्यसन करत नाही. अच्छा हा मी कुठचंच व्यसन करत नाही, म्हणजे सुपारी पण खात नाही. ओ आणि सुरुवातीपासून आहे असं नाही की मी करून थकलो आता. हा तर माझं असं नेहमी म्हणणं आहे की व्यसन करायला खूप हिंमत लागते. म्हणजे व्यसन कुणी करू शकतो, हा त्याला हिंमत नाही लागत. व्यसन करायला कसली हिंमत आली आहे? हा तुम्हाला कोणीतरी सिगारेट दिलं, हा दारू दिली, हा त्याला हिंमत नाही. निर्व्यसनी राहण्यासाठी हिंमत लागते. आणि या क्षेत्रात आणि या क्षेत्रात क्षेत्र कुठचंही असू दे, म्हणजे तुम्ही आता IT मध्ये जरी गेलात तर तिथे सिगारेट उडवणारी मुली हो असतात, हो 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 सर्रास सुरू हो. असतं. किंवा आता तुम्ही जे म्हणालात थोड्या काळासाठी जे येणारे नट आहेत, हा ते कितीतरी नट आल्या सिगारेट का टेन्शन येतं रे सीनचं, अरे. म्हणून सिगारेट कशाला ओढायला पाहिजे. फोकससाठी मी जरा सिगारेट ओढतो. कशासाठी? सिगारेटने खरं टेन्शन जातं.
मला तर माहिती, कारण मी ओढत नाही त्याच्यामुळे माझं तर की आणखीन हो, पण त्या सिगरेट ओढणार वेळ जातो, डायरेक्टरचं टेन्शन वाढत असेल. मे बी अर्थात. त्याच्यामुळे मला कधीच आणि गरज भासली नाही की यार सिगारेट उडली पाहिजे किंवा थोडीशी ड्रिंक. रात्री आपल्याकडे पार्ट्या असतात, ड्रिंक थोडस मला असं. आणि माझ्या बरोबर जे नट असतात, जे काम करतात, मला त्यांनी कधी फोर्स केला नाही. वन फॉर द रोड नाही, कधीच नाही. चव सुद्धा घेतलेली नाही मी. अच्छा. कशाचीच. आणि आता बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की हा काहीच करत नाही. बरं, मी एकटाच नाही या इंडस्ट्रीत, असे बरेच नट आहेत जे काहीच करत नाहीत आणि चांगली मोठी मोठी नाव आहेत. सिद्धार्थ जाधव काही करत नाही. संजय खापरे कुठचंच व्यसन करत नाही. आशिष पवार काहीच करत नाही. अंशुमन विचारे असे बरेच नट आहेत की काहीच कुठचंच व्यसन करत नाही. हो, व्हेरी गुड. त्याच्यामुळे तेच ना की तो दिखावा कशासाठी व्यसनांचा. हो, पण असं पण मानलं जातं ना, म्हणजे आपलं क्षेत्र असं. आता मी एवढी वर्ष, मी 43 वर्ष आहे मीडियामध्ये. हो, अर्थात तुम्हाला जास्त माहिती आहेत. पण असे काही लोक मला माहिती आहेत किंवा पाहिलेले आहेत की त्यांना असं वाटतं की हातात ग्लास असेल तर लोकांना वाटतं की अरे हा आपल्यातला आहे. हा दिखावा कशासाठी, तेच मला काही कळत नाही ना, म्हणून मी जायचं पण टाळतो. पण देवानंदची पद्धत उलट होती. काय? मी देवानंदच्या पार्टी अटेंड केलेल्या. देवानंदच्या हातात ग्लास असायचा, पण तो कधीच तोंडाला लावायचा नाही, फक्त पार्टीमध्ये दाखवण्यासाठी. आम्ही रणजितची मुलाखत केली बंगल्यावर जाऊन. रणजित पूर्णपणे शाकाहारी आहे. सिनेमामध्ये रोल भले केले असतील नॉनव्हेज. तो त्यांचा मोठेपणा आहे ना. म्हणजे एखाद्याचा खून करायचा सीन असेल म्हणून तुम्ही काय खरंच मारणार का? नाही, तसंच आहे ना ते. आता मी बऱ्याचशा सिनेमांमध्ये, मी तर एक सिनेमा केला होता ज्याच्यात थ्रू आउट मी बेवडा होतो. दारू पिऊनच तो सगळ्यांशी बोलतोय, पडतोय, लोळतोय. त्याच्यासाठी मी दारू नाही प्यायलो. काय गरज काय नाही, बरोबर आहे. आणि पुन्हा तेच आहे, आता तुम्ही या क्षेत्रात पण आहात की आपल्या क्षेत्रात कसं पटकन न्यूनगंड, फ्रस्ट्रेशन येतं आणि मग फ्रस्ट्रेशन पायी सिगारेट व्यसन ऑब्व्हियसली लागणारच ते. पण म्हणून मी आता जे येणार आहेत ना त्यांना असं सांगतो की तुम्ही या क्षेत्रात येणार असाल ना तर पेशन्स खूप पाहिजे. करेक्ट. तुम्ही आलात आणि पटकन तुम्हाला काम मिळालं, चला मिळालं, पण ते पुढे चाललं पण पाहिजे ना. त्या कामाला लागून 10 कामं पण मिळाली पाहिजेत ना, तर तुम्ही सस्टेन होणार या क्षेत्रात. बरोबर. तुम्ही जर पेशन्स ठेवले नाही तर मग तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता. पण हे फ्रस्ट्रेशन काय येतं, दुसऱ्याला काम मिळते म्हणून की आपल्याला काम मिळत नाही. काही कारण असू शकतं. दुसऱ्याला काम मिळते म्हणूनही असेल, मला काम मिळत नाही म्हणूनही असेल. म्हणून मी अशा बऱ्याचशा जे नवीन येतात त्यांना सांगतो की तू या व्यतिरिक्त काय करतोस. मी नोकरी करतो किंवा मला हे करायची इच्छा, मग ते कर आधी, ते कर आणि छंद म्हणून मग तू हे कर. मग इथे सेट झाल्यानंतर नोकरी मग कर की तसं. म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रदीप पटवर्धन आमचा गिरगावकर साईपर्यंत नोकरी करत होती. अरुण कदम आता त्याने नोकरी सोडली. विजय चव्हाण, विजय मामा तर बापरे गिरणीत मिल मध्ये काम करणार माणूस, पण तू जाईपर्यंत नोकरी करत होती. रमेश भाटकरने पण 19 वर्ष टेल्को मध्ये काम केलं. मग कशासाठी काय? जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा आता आपलं व्यवस्थित सुरू आहे, सेट झालोय, आणि हे आपलं असं क्षेत्र आहे की ज्याच्यात कोणीच कधीच सेट होऊ शकत नाही. प्रत्येकाचं म्हणजे काय त्याला म्हणतो आपण, टार्गेट नाही पण काम मिळवण्यासाठी धडपड सुरूच असते की. मोठा नट असू दे किंवा छोटा नट असू दे. मी आता एक सिनेमा केला, आता हे सिनेमा बघून मला दुसरा काम मिळेल का, हे चालूच असतं की सगळ्यांचं. बरोबर. आणि त्याचं टेन्शन किंवा त्याचं फ्रस्ट्रेशन घेऊन नशेच्या आहारी जाणं हे काही योग्य नाही ना. कारण आता दिसत असं की कलाकार नवीन मुली वगैरे पण सिगारेट, ड्रिंक वगैरे, ठीक आहे, तो त्यांचा पर्सनल गोष्ट आहे. त्याच्यात आपण सांगू शकत नाही. आपण फक्त सांगू शकतो की कामावर फोकस ठेव आणि तुम्ही चांगलं आणि प्रामाणिकपणे काम केलं की कामं मिळतात. मला सांगा, कधी असं झालं की तुम्हाला रोल ऑफर झाला, तुम्हाला ठरलं की आता आपण या सिनेमात आहे, आणि नंतर तुम्हाला कळलं अरे मीच नाही सिनेमात? माझ्या बाबतीत तरी अजून झालेलं नाही, कारण आमचं प्राथमिक बोलणी जेव्हा होते तेव्हाच ठरतं की काय. म्हणजे आता समजा मला जमणारच नसेल की समजा प्रयोग आहेत नाटकाचे, तर मी आधीच सांगतो की मला पर्याय म्हणून दुसरा एक माणूस शोधून ठेवा. जर काही माझा प्रॉब्लेम झाला तारखांचा तर तुम्ही त्याला अप्रोच करा. असं होतं. पण सांगितलंय आणि नाहीच असं नाही होत. तुमच्या ते अजून तरी झालेलं नाही की तुमच्याकडे आलेला रोल दुसरीकडे गेला, असं झालेलं नाही, कधीच नाही. आणि पैशाच्या बाबतीत मी जरा बरे पैसे घ्यायला लागलो. हे बघा, पुन्हा हेच या सिनेमानंतर त्याच्यानंतर जरा बरे पैसे मिळायला लागले. आणि बुडायला
ते आता काय तुम्हाला तर माहिती आहे आपलं क्षेत्र. त्याच्यामुळे नवीन निर्माते असतील ना तर मी तर आधीच पैसे घेऊन ठेवतो. अच्छा, वा, व्हेरी गुड. कारण पुढे काय होईल, कारण नाटकाचं पण पुन्हा तेच आहे, नाटक उभं राहतं, त्याचे प्रयोग किती होतील काहीच आयडिया नसतं. सिनेमाचं पण तसंच आहे, शूट होतं पण आफ्टर शूट जे पोस्ट प्रोडक्शन असतं किंवा जो नंतर रिलीज सिनेमा येणं हा जो मोठा प्रोसेस आहे हा नवीन निर्मात्याला माहिती नसतं ना काय. बरोबर आहे. कारण जे मेकिंगला जो खर्च येतो त्याच्या दुप्पट तिप्पट खर्च नंतर असतो पोस्टला आणि प्रमोशनला. त्याच्यामुळे तो पुढे सिनेमा येईल की नाही. आता ह्याच्यातले तुम्ही जे मला दाखवले त्यातले 2-3 सिनेमे आलेच नाहीत. त्याला कारण तेच असेल ना की तो बिचारा निर्माता थकला असेल, त्याची नंतर हिंमतच झाली नसेल पुढे काय करायची, म्हणून ते सिनेमे आलेच नाहीत. मी एक सिनेमा केला होता ज्याच्यात मी पूर्णपणे सिरियस काम केलं होतं, अजिबात विनोद नाही, काही नाही. कुर्म कथा नावाचा सिनेमा होता, नवीनच होता, दिग्दर्शक बाकी सगळे नट नवीन होते, मी होतो, यतीन कार्यकर होते. अच्छा. आणि मला वाटतं माई पण होत्या, म्हणजे आपल्या ह्या संजीवनी जाधव. आणि पूर्णपणे आणि खूप चांगला सिनेमा झाला होता, पण त्या निर्मात्याकडे काय म्हणजे त्यांनी रिलीजच नाही केला. बजेटचा प्रश्न, पैशाचा प्रश्न, काय आय डोंट नो, पण तो अडकलाच. त्याच्यामुळे कधी कधी चांगलं काम पण लोकांसमोर येत नाही ना तुम्ही केलेलं. त्याच्यामुळे ते आता मी काळजी घेतो की नवीन निर्माते असतील तर त्यांच्याकडनं आधीच बाबा व्यवहाराचं आपलं क्लिअर केलेलं बरं. ते होतं, कारण नवीन निर्मात्याला माहिती नसतं पुढे काय काय होणार आहे. बरोबर आहे. पोस्ट प्रोडक्शनला कसा खर्च, प्रमोशन आहे. करेक्ट आहे. त्याच्यामुळे जरा म्हणजे दुधाने तोंड भाजलं तर आपलं ताक कुंकून प्यायलेलं बरं असं. तुम्ही अनुभव घेत ही वाटचाल चालू आहे. येस. तर सतपुते, आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघू आता तुम्ही. सोपे विचारा, एकदम सोपे, अगदी फुल टॉस. अगदी श्रीमंत दामोदर पंत यथा कदाचित. गावात दोन्ही नाही देऊ शकत उत्तर. चालेल ना दोन्ही, कारण यथा कदाचित ओळख दिली आणि श्रीमंत दामोदर पंतने ना ऍप्रिशिएशन दिलं. कारण मी आता त्याचे प्रयोग करतोय ना तर लोक ज्या पद्धतीने येऊन भेटतात, कारण ते कॅरेक्टर आहे ना गणपत, ते आधी विजय चव्हाण करायचे आणि ते त्याचं ना लोकांनी पारायण केली आहेत, कारण ते युट्यूबवर आहे नाटक. बऱ्याच लोकांनी बघितलेलं. म्हणजे आता ना आम्ही अमेरिकेत दौरा केला तेव्हा लोक ना येऊन भेटायचे असे आम्हाला की मी बघितलंय, माझ्या मुलाला बघायचं होतं, त्याने युट्यूबवर खूपदा बघितलंय पण लाईव्ह बघायचं होतं म्हणून आम्ही घेऊन आलोय. आणि अशा पिढ्या बदललेल्या आहेत ते नाटक बघत. आता पण आम्ही थिएटरला शो करतो ना तेव्हा अशीच लोक येऊन भेटतात की मी ना हे लहानपणी बघितलं होतं विजय चव्हाणांचं, आता आम्ही तुमचं बघतोय, पण मजा येते. आणि लोक खूप छान म्हणजे येऊन बोलतात आणि लोकांना ऍप्रिशिएट करतात. आणि याचं कारण पुन्हा तेच आहे की भरत जाधव, म्हणजे आम्ही ना अमेरिकेत ऑस्ट्रेलियात काही प्रयोग केले, आता मुंबईत करतोय. तर कर्टन कॉल प्रकार असतो आपल्याकडे, नाटक संपलं की त्या कर्टन कॉलला ना भरत आवर्जून सांगतो की हे नाटक ज्यांच्यामुळे उभं राहिलं त्या विजय चव्हाणांसाठी एकदा जोरदार टाळ्या, हे नाटक ज्याच्यामुळे घडलं त्या केदार शिंदेसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तिथे तो आवर्जून उल्लेख करतो की विजू मामा गेल्यानंतर हा रोल करणार कोण, तर याच्यासाठी आम्ही असा कोणतरी व्यवस्थित माणूस शोधत होतो. आणि केदारने आणि आम्ही दोघांनी ठरवून कमलाकर सातपुतेला घेतला आणि तो चांगलं काम करतोय, लोक त्यांना ऍप्रिशिएट करतायत. तर हे एखाद्या मोठ्या नटाने एखाद्या माझ्यासारख्या नटाबद्दल बोलणे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे भरत आहे, म्हणजे तो ज्या पद्धतीने ट्रीट करतो ना नवीन नटांना, म्हणजे मी त्याच्यासाठी नवीनच आहे, कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते लोक ऑलरेडी एस्टॅब्लिश होते, स्टार होते ऑल दी बेस्ट मुळे. त्याच्यामुळे दोन्ही नाटकं. कॉमेडी एक्सप्रेस की नसते उद्योग? नसते उद्योग पण कॉमेडी एक्सप्रेस, कारण नसते उद्योग मध्ये मी संजयबरोबर काम करत होतो, पण कॉमेडी एक्सप्रेसचा फायदा मला असं झाला की तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल, आम्ही जेव्हा सुरुवातीला स्किट करायचो ना तेव्हा त्याची स्टँडिंग रिहर्सल पण करायचो नाही, बसून आम्ही वाचन करायचो. म्हणजे तुमचं आणि माझं स्किट आहे 4-5 वेळेस वाचलं आणि डायरेक्ट जाऊन परफॉर्म करायचो. आणि मग तिथे जे काय सुचेल, तर याचं सगळं श्रेय अर्थात ज्ञानेश भालेकरला आहे, कारण त्याने जो आमच्यावरती विश्वास दाखवला होता आणि तो ज्या पद्धतीने आमच्याकडनं काम करून घ्यायचा त्याला तोड नव्हते. आणि सगळी टीम, म्हणजे आशिष पवार असू दे, भूषण कडू असू दे, अभिजित चव्हाण असू दे, विकास समुद्रे होता, मी होतो, समीर चौगुले होता, किशोर चौगुले होता, ही सगळी टीम, त्या टीममुळे ना
काम करताना एवढी गंमत यायची आणि खूप शिकायला मिळालं त्या सिरियलमुळे. कारण आम्ही ना रिहर्सल खूप कमी करायचो, स्टँडिंग मध्ये जे होईल ते होईल. मग नंतर आम्ही रिहर्सल करायला लागलो. पण त्या सिरियलमुळे थोडासा आत्मविश्वास वाढला. त्याच्यामुळे नो डाऊट कॉमेडी एक्सप्रेस. शिवाजी मंदिर गडकरी रंगायचं. आधी मी मुंबईत राहत होतो आणि आता मी ठाण्याला आलोय. आणि दोन्ही शहरं खूप जवळची आहेत. म्हणजे जन्मभूमी मुंबई, काही अंशी कर्मभूमी मुंबई, आता कर्मभूमी ठाणा. त्याच्यामुळे आणि गडकरी आणि शिवाजी म्हणजे खूप जवळचे आहेत दोन्ही थिएटर्स. त्याच्यामुळे दोन्ही. आणि मी असं म्हणजे एकदा सिद्ध्या म्हणाला होता वाटतं की गडकरी आपलं शिवाजी आणि शिवाजीच्या समोर प्लाझा, कितीसा अंतर आहे. पण बऱ्याच नटांना शिवाजी ते प्लाझात जायला 10-20 वर्ष लागतात, जो मधला प्रवास आहे. त्याच्यामुळे दोन्ही थिएटर, शिवाजी आणि गडकरी दोन्ही. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. कारण तिथे तुम्ही तुमचं सगळं चेंज होऊन जातं ना. मेकअप केल्यानंतर तुम्ही वेगळे होता, रूप पालटतं अख्खं. तुम्ही कमलाकर सातपुतेनंतर मेकअप रूम मध्ये गेलात की गणपत होता श्रीमंत दामोदर पंतचे. त्याच्यामुळे मेकअप रूम. आणि आमच्या मेकअप रूमचा आणखीन एक खासियत सांगतो, म्हणजे पुन्हा तेच हा भरत का एवढा मोठा आहे त्याचं उदाहरण आहे. आम्ही आता श्रीमंत दामोदर पंतचे प्रयोग करतो ना, तर नाटक करताना देवारा असतो आणि देवाऱ्याच्या शेजारी विजय चव्हाणांचा फोटो असतो. तर आम्ही प्रयोग सुरू व्हायच्या आधी मामाला नमस्कार करतो आणि मग स्टेजवर जातो. आणि मला असं नेहमी वाटतं, म्हणजे मी जेव्हापासून प्रयोग करतोय ना दामोदर पंतचे, की मामा विजू मामांचा आशीर्वाद असतो डोक्यावर. मी अजून एकदाही स्टेजवर फंबल झालो नाही, चुकलो नाही. त्याच्यामुळे मामा बघतोय, त्याचा आशीर्वाद आहे. मेकअप रूम नाट्यगृहात आहे की आपल्या चित्रपट स्टुडिओतील? नाट्यगृहातील, अर्थात नाटक. अच्छा, नाट्यगृहातील मेकअप. इंडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन? नाही, कुठेही असं काय नाही इंडोरच पाहिजे किंवा आउटडोर. फक्त आउटडोर नागपूर वगैरे तिकडे असेल तर मग वाट लागते. अच्छा, त्याला काय पर्याय नसतो, ते करावंच लागतं. त्याच्यामुळे इंडोर आउटडोर कुठे नो प्रॉब्लेम. सॅटर्डे नाईट कुटुंबासोबत की फ्रेंड सोबत? नाही, कुटुंबासोबत, ऑलवेज कुटुंबासोबत. कुटुंब, कारण काय म्हणजे आता मी इतकी वर्ष काम करतोय, खूप कमी वेळ देता येतो कुटुंबाला. मी आधी वडाळ्याला जेव्हा राहायचो तेव्हा जॉईंट फॅमिली होती माझी. आम्ही 3 भाऊ, 1 बहीण, आई वडील, त्यांची मुलं, माझी मुलगी, आमची सगळे असे एकत्र असायचो. आणि आता मी इकडे आलो ठाण्याला तर मी, बायको, माझे आई बाबा होते माझ्याकडे काही दिवस, आता ते नाही आहेत, आणि मुलगी, असं आमचं त्रिकोणी कुटुंब. जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्यांना वेळ देतो. आणि मला नेहमी असा प्रश्न विचारतात की तुमचं आवडतं ठिकाण कोणतं, की जिथे तुम्हाला कुटुंबाला घेऊन जायला आवडेल. म्हणजे काश्मीर असेल, माथेरान असेल. तर मी नेहमी तेव्हा असं म्हणतो, घर, ज्या घरात सगळे माझ्या फॅमिलीतले लोक असतील ते माझं आवडतं पर्यटन स्थळ. की तिथेच ते सगळे असतील ना तर तो आनंद वेगळाच असतो. त्याच्यामुळे नो डाऊट फॅमिली. आता थोडं फन आहे, म्हणजे वडापाव की पाणीपुरी? वडापाव. मुंबईकर असल्यामुळे अर्थात वडापाव. आणि ठाणेकर पण. ठाण्यामध्ये पण आमचा गजानन वडापाव फेमस आहे. लोक लांबून लांबून येतात. किंवा स्टेशनचा जवळचा एक आहे कुंजबिहारी म्हणून, तो वडा फेमस आहे. आमची मिसळ फेमस आहे. त्याच्यामुळे वडापाव. आणि इव्हन मी मुंबईत होतो तेव्हा कीर्ती कॉलेजला चालत जायचो वडाळ्यावरनं वडापाव खायला, अशोकचा. किंवा आमच्या रुईयाच्या समोर पण एक वडापाव आला होता, तिथे पण वडापाव छान मिळायचा. वडापाव अर्थात. घरचा डबा की सेटवरचं जेवण? ऍक्च्युली दोन्हीकडचं. मला दोन्हीकडचं आवडतं. असं म्हणजे घरचंच खायला पाहिजे असं काय नाही. मी म्हणजे जसं मगाशी म्हणाला, मला कुठचंच व्यसन नाही, पण मला खाण्याचं प्रचंड व्यसन आहे. आणि तेही विशेषतः नॉनव्हेज. त्याच्यामुळे आता नाटकाच्या निमित्ताने पण दौरे होतात ना, तर म्हणजे हॉटेल ठरलेली असतात आमची, की इथे नॉनव्हेज उत्तम मिळतं किंवा इथे मासे उत्तम मिळतात. घरचं बाहेरचं दोन्ही. म्हणजे मासे खाऊन काठी काढायला शिकला तसं म्हणलं तरी हरकत नाही. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? तुम्ही वडाळ्याला म्हणजे शारदामध्ये तुम्ही सिनेमे बघितले? खूप सिंगल स्क्रीनला. शारदा, कोहिनूर, प्लाझा, भारत माता. तर सिंगल स्क्रीनची वेगळीच मजा आहे. काळ्या शिट्या तिकडे सिनेमा बघणं म्हणजे गंमत असते तिकडे.
पण आता ना काही सिनेमांमुळे ना ह्याला मल्टिप्लेक्सला पण तसाच रिस्पॉन्स असतो. म्हणजे मी आता 4 दिवसांपूर्वी तो सिनेमा बघितला, आता थांबायचं नाही, नाटकासारखा रिस्पॉन्स होता त्या सिनेमाला. व्हेरी गुड. म्हणजे लोक हसत होते, लोक रडत होते आणि आवाज येत होते लोकांच्या रडण्याचे, लोक इमोशनल होत होते. सिंगल स्क्रीनला चालायचं. आणि आता बरेचसे मराठी सिनेमे आहेत असे की लोक तसे रिॲक्ट होत असतात. मी पांडू नावाचा सिनेमा बघितला, भाऊचा, आणि कुशा होता, विजू मानेचा. त्या सिनेमाला पण सेम नाटकासारखे रिस्पॉन्स होता. लोक छोट्या छोट्या पंचेसला हसत होते. व्हेरी गुड. ते सिंगल स्क्रीनला पण सुरू आहे. मला वाटतं मराठी सिनेमाची ताकद आहे ती, की लोक गुंतवून ठेवतात लोकांना. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? वृत्तपत्र, पेपर पहिल्यापासून आधीपासूनच पेपर. कारण वृत्तवाहिन्यांमध्ये ना आता निवेदक कमी आणि ऍक्टर जास्त असतात. तुम्हाला नाही वाटत असं? तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही तर जास्त अनुभवला असेल की ते एवढं कशासाठी असतं ते मला काय कळलंच नाही त्यांचं. रणजित, हो, पेपर मस्त समोर आला. आणि जेव्हा मी या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा म्हणजे माझे जे मित्र होते त्यांनी बऱ्याचदा मला असं सांगितलं होतं की पेपर वाचन कर वाणी स्वच्छ होण्यासाठी. कारण आपलं मी काही कुठच्या स्कूलमध्ये किंवा कुठे असं काही शिकलेलं नाही, त्याच्यामुळे मग तोच अभ्यास असायचा आमचा, पेपर मोठमोठ्याने वाचणं. कारण आम्ही झोपडपट्टीत असल्यामुळे न ला नच म्हणायचो किंवा वाणी स्वच्छ नव्हती आमची. मग तोच एक्सरसाइज असायचा की बोलणं चांगलं सुधारेल कसं, पेपर मोठमोठ्याने वाचणे, असं करायचो. त्याच्यामुळे अर्थात पेपर, वर्तमानपत्र. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? स्ट्रीट फूडची होम डिलिव्हरी. अच्छा. हा, म्हणजे स्ट्रीट फूडला आपण ऑर्डर दिली, आता तर सगळीकडनं काही आपण घरी मागवू शकतो, तर स्ट्रीट फूडची. कारण माझं असं म्हणणं आहे ना की जे स्ट्रीट फूड वरती जेवण मिळतं ना ते 5 स्टारला पण त्याची चव नसते. म्हणजे आम्ही कोल्हापुरात ना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जात नाही आम्ही, घरगुती खानावळी असतात बघा छोट्या छोट्या, तिथे जाऊन जेवतो. घरगुती जेवण, उत्तम चव. त्याच्यामुळे घरगुती चिकन आणि फिश, म्हणजे असे तेच बेस्ट एकदम. आता शेवटचा प्रश्न. येस. म्हणजे खास एक प्रेक्षक म्हणून तुमचं, शोलेला आता 15 ऑगस्टला 50 वर्ष होत आहेत. बापरे. आणि पुन्हा सिनेमा रिलीज करतात. मी अगणित वेळेस शोले पाहिलाय. तुमचं काय शोले बद्दलची आठवण? सेम, कितीतरी वेळेस शोले पाहिलाय. म्हणजे मला वाटतं आपलं जसा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, राष्ट्रीय फुल गुलाब आहे, आय थिंक तसा राष्ट्रीय चित्रपट शोले आहे. अच्छा. असा एकही माणूस नसेल ज्याने शोले पाहिला नाही. नवीन पिढीतली मुलं सुद्धा जेव्हा चॅनलला किंवा ओटीटीला लागतो तेव्हा लोक बघतातच की. आणि आपण तर म्हणजे त्याची पारायण केली आहेत. चॅनलवरती असतील वेगवेगळ्या, किंवा पूर्वी जसं आपल्याकडे पूजा असेल, नवरात्र असेल, तेव्हा गल्लीत पडद्यावर सिनेमे दाखवायचे, तेव्हा तर शोलेच असायचे. आणि शोलेची ती डायलॉगची रेकॉर्ड ते तर मिनरवात पाहू शकला होता? मिनरवात नाही बघता आला मला. ठीक आहे. पण मी आय थिंक असं सिंगल स्क्रीनलाच बघितला होता. आणि ती जी कॅसेट होती, आता ते सीडी, डायलॉगची पूर्वी त्या कॅसेट्स यायच्या त्या तर म्हणजे बापरे. डीव्हीडी म्हणजे डीव्हीडी नाही, त्याच्या आधी कॅसेट यायच्या ना, सीडीच्या पण आधी कॅसेट साध्या होत्या कॅसेट, साध्या कॅसेट त्या टेप रेकॉर्डर मध्ये टाकायच्या आणि डायलॉग ऐकायचे. त्या 2 कॅसेट असायच्या, 2 संच. तो त्याचं तर म्हणजे म्हणजे कुठे ऐकले नाही डायलॉग्स किंवा कोण बोललं नाही असं व्हायचंच नाही. त्याच्यामुळे तेच बघत बघत मोठे होणं, सिनेमा काय तर त्याच्यामुळे कळलं आपल्याला. त्याच्यामुळे सिनेमा बघायची आवड निर्माण झाली. कारण मला वाटतं 73ला वगैरे आला होता. 75 15 ऑगस्ट 75. मग त्याच्यानंतर मी तो बघितला, कारण माझा जन्म 72चा आहे. त्याच्यानंतर मग तो मी एक 10-12 वर्षाचा झाल्यानंतर तो पहिल्यांदा बघितला. आणि काय सिनेमा आहे तो, तुम्ही कुठूनही बघू शकता आणि कितीही वेळेस बघू शकता. आणि 50 वर्ष होत आहेत म्हणजे या निमित्ताने त्याची क्रेज कायम आहे, तशीच कायम आहे. म्हणजे या निमित्ताने मी तर नवीन पिढीला सांगेन की हा सिनेमा जरूर बघा, सिनेमागृहात जाऊन बघा जर रिलीज होत असेल तर. तुम्ही जर तो ओटीटीला किंवा चॅनलला बघितला असेल, पण आता थिएटरला जाऊन बघा. थिएटरमध्ये बघण्याची किंमत वेगळीच आहे. स्टायलिश हिरो, तेवढाच खतरनाक विलन, तेवढंच कॅरेक्टर आर्टिस्ट या नावाला खऱ्या अर्थाने त्या सिनेमापासून सुरुवात झाली. कितीतरी कॅरेक्टर्स होते त्याच्यात आणि सगळे त्या सिनेमामुळे मोठे झालेले लोक. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतले ते सचिनजी होते त्याच्यात, त्यांचा पण काय भन्नाट रोल होता. त्याच्यामुळे खूप छान गोष्ट आहे की 50 वर्षानंतर तो पुन्हा येतोय. लोकांनी बघायला पाहिजे. 50 वर्ष तो सुरूच आहे, तो अजून. मग ते 50 वर्षानंतर पण पुन्हा एकदा रिलीज. त्याच्यामुळे शोले तर शोले आहे, ग्रेट नॅशनल फिल्म. तर असे हे कमलाकर सातपुते
तुम्ही आमच्या इट्स मध्याच्या अंधेरी पश्चिमे येथील स्टुडिओत आलात येस. आणि बोलता बोलता खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत. बिटवीन द लाईन पण त्याच्यामध्ये खूप आहेत. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जसं तुम्ही म्हणालात की नवीन पिढीने बरंच काही शिकलं पाहिजे. मग ती कुठल्या म्हणजे आपल्या क्षेत्रातली असेल की इतर कोणत्याही, क्षेत्रातली yes. असेल, पण कसं स्वतःला घडवायचं आणि कसे ते अनुभव घ्यायचे हे तुमच्या बोलण्यातून तुम्ही व्यक्त झालात. छान आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने तुमचे खूप आभार की तुम्ही मला इथे बोलवलं. खरं तर दिलीप ठाकूर हे पत्रकारितेतलं मोठं नाव आहे आणि तुमच्याकडनं इंटरव्ह्यू होणं किंवा तुमच्या बरोबर बसणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा असे काही निवडक पत्रकार होते ज्यांच्यात तुम्ही होतात. मग रामविजय परब होते किंवा अभिजित देसाई, रामविजय परब किंवा जयंत पवार होते, संजय कुलकर्णी आहे. मोठ्या मोठ्या पत्रकारांनी आमच्याबद्दल लिहायचे, नाटकातल्या कामाबद्दल वगैरे खूप कमलाकर नाडकर्णी बापरे. यांनी जेव्हा आमच्याबद्दल लिहायचे किंवा तुम्ही जेव्हा आमच्याबद्दल बोलायचात तर जे नवीन येणारे नट आहेत त्यांचा आणखी कॉन्फिडन्स वाढतो ना की तुमच्यासारख्या या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांनी आमच्याबद्दल बोलणं म्हणजे आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होते. तर तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माझ्याबद्दल कधी बोलला असाल, लिहिलं असेल तर त्याबद्दल तुमचे या निमित्ताने खूप खूप आभार. आणि तुम्ही मला इथे बोलवलं आणि मी एवढं कधीच बोलत नाही पण तुम्ही एवढं मला बोलायला भाग पाडलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.